अरे सगळी मेंबर आली की. आली मंदार की म्हणजे काय? ठीक आहे. मग मी ना सर हे शेअर करतोय जरा. दिसायला लागले आता. अरे नाईस. व्हेरी जनरली जे पुस्तकं मी वाचले त्याची फोटो. अवघड आहे. अगा 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 अगा. मला काही सुचलं नाही म्हणून मी ते हेच वापरलं आपलं, चला दोस्त हो साहित्यावर बोलू. साहित्यावर बोलू काही. एनिवे, डोंट वरी, युट्यूबवर टाकल्यावर कोणी जास्ती बघत नाही, त्याची चिंता नसावी. पण शिव्या द्यायच्या नाहीत. किंवा द्यायचं नाहीत, आणि तू हरलो दिलेलं तर चालतं. मी हरलो तर टाकायचं नाही. चालेल. एनिवे सर, छान आहे, व्हेरी नाईस. चांगलं वाटतंय मला हे क्विज करताना. आम्ही बरेचसे इंग्लिश क्विझ वगैरे केलेले, पण मराठी क्विज आय थिंक दुसऱ्यांदा करतोय आपण. एकदा नाही, मराठी म्हणून नव्हती केली, पण जनरली अशीच या ग्रुपमध्ये एक क्विज केली होती. पण दिस प्रश्न मंजुषा हा फॉर्मॅट खूप खूप मजेदार असतो. एकदा याच्यात तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला कळेल, आणि सोपं असतं. महत्वाचं म्हणजे काय की प्रश्नाची उत्तरं प्रश्नामध्येच असतात. तर हे प्रश्न असे मेमरी टेस्ट नाहीये की तुम्हाला हे आठवतं का, ओके. यु नो. तर जनरली जर, आणि ओजसनी बऱ्याचशा दुसऱ्या क्विझेस अटेंड केलेल्या, तर त्याला माहिती आहे वर्केबल ज्याला म्हणतात. हम्म. की काहीतरी हिंट असे असतात की त्याच्यात तुम्ही फिगर, अच्छा हे असं असेल आहे. म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही थोडंसं लॅटरल थिंकिंग लावला तर होईल. पण त्याच्या आधी नियम असायला हवेत अशा गेमला. त्याच्यामुळे जरा नियम बघून घेऊ आपण आधी. तर वेलकम टू प्रश्न मंजुषा. तो प्रथम नियम आहे की प्रश्न संचालकाचा निर्णय अंतिम असेल. दुसरा नियम आहे की पहिला नियम विसरायचा नाही. सिंपल. वॉरन बफे स्ट्रॅटेजी वाटते ही. ठीक आहे. आता जो फॉर्मॅट आहे तो सांगून देतो मी. माझ्या समोर जसे जसे लोक जॉईन झाले त्या हिशोबाने मी त्याचं हे ठेवलंय, काय म्हणतात त्याला, हे साखळी इन वे राऊंड. तर अभिजित सगळ्यात पहिले आला, मग सागर, मग पियुष, मग मुकुंद, मंदार, ओजस आणि तन्मय. ठीक आहे. तर हा राऊंड फक्त पहिल्या प्रश्नाकरता इम्पॉर्टंट असतो, कारण आपण खेळणार आहोत इन्फानाइट बाउन्स म्हणतात. म्हणजे कसं असतं की पहिला प्रश्न मी अभिजितला विचारला, अभिजितने उत्तर दिलं तर सरळ त्याला 10 गुण, स्ट्रेट फॉरवर्ड. पण अभिजितने पास केलं किंवा चुकीचं उत्तर दिला तर मग तो सागरकडे जाणार. ठीक आहे. असं असं चालत राहील जोपर्यंत प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार नाही. जर कोणीच उत्तर नाही दिलं तर मग मी एक हिंट देईल, सुगावा, इशारा, जे काय म्हणू आपण, आणि त्यानंतर तो प्रश्न 5 गुणांचा होईल. ठीक आहे. मग परत तीच साखळी सुरू होईल. ठीक आहे. अभिजितने उत्तर नाही दिलं आणि शेवटी तन्मयपर्यंतही उत्तर नाही मिळालं तर मग एक हिंट देण्यात येईल आणि मग परत आपण सुरू करू. मग दुसरा प्रश्न, समजा अभिजितला विचारलेला प्रश्न अभिजितनेच उत्तर दिला तर नेक्स्ट प्रश्न सागरला जाईल. पण अभिजितला विचारलेला प्रश्न मुकुंदने दिला तर त्याचा पुढचा प्रश्न मंदारला जाईल. हा, याला म्हणतात इन्फानाइट बाउंड. याच्याने काय होतं, अशा क्विजमध्ये ज्या खूप सारे लोक आहेत तर सगळ्यांना इक्वल चान्स मिळेल. जर आपण हे केलं की पहिला प्रश्न अभिजितला, दुसरा सागरला, तर मग ते सगळ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न, म्हणजे चान्स मिळेल असं जरुरी मिळत नाहीये. नाही. त्याच्यामुळे आपण इन्फानाइट बाउंड खेळूया. ठीक आहे. आता गुगल करू नका, एआय वापरू नका. आमच्या एकदा क्विज मध्ये झालेलं आहे असं की गुगल करू नका, दोन्ही दाखवा असं केलं, पण कोणीतरी आपला व्हॉइस असिस्टंट लावून ठेवला होता. anyway, म्हणजे ठीक आहे. मुकुंद आज याचं सेकंड एडिशन बघायला मिळणार आपल्याला. असं झालेलं आहे, तो एक्सक्यूज काय असायला पाहिजे ते आज कळेल. अरे हे कच्चे खिलाडी आहे, त्यांना माहित नसतं. कच्चा लिंबू टाईप आहे. करेक्ट करेक्ट. ठीक आहे. तर आपण काय करू आता, तुम्हाला म्युटवर वगैरे राहण्याची अशी आवश्यकता नाही, अनलेस तुमच्याकडे बॅकग्राऊंड नॉईज आहे. ज्याचा प्रश्न आहे त्यांनीच उत्तर द्या. ओजसला खूप खोड आहे, आधी खोड आहे, हो, हे सगळं करायची मला किंवा मला असं उत्तरं कळलंय की सांगण्याची. मला असं कळलंय की बॅकग्राऊंड नॉईज जास्ती मस्केकडे असतो, पण आय लेट दॅट पास. बघू बघू आता काय येतं ते. मुकुंद येईल ते पण येईल. पण त्यातल्या त्यात प्रयत्न करा की तुमचं तुमची वेळ असेल उत्तर देण्याची तेव्हाच तुम्ही बोला. ऑब्व्हियसली तुम्ही असिस्ट करू शकता एखाद्या. मी काय म्हणतो की जनरली काय होतं की तुम्हाला हिंट देऊ शकता. हॅलो. तर हॅलो, दॅट वॉज माय डॉटर. हाय. 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 जर तुम्ही कोणाला हेल्प करायची इच्छा असेल तर जसं वेगळ्या पद्धती, अरे हा विचार कर, हा 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 असं वगैरे काहीतरी जे करायचं असेल ते करा, त्याला काय काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जनरली क्विजच्या शेवटी राम शेवटी होतं जेव्हा 5-10 गुणांचा फरक असतो
आणि मला वाटतं की जर मुकुंदी जिंकायला पाहिजे, पियुषला उत्तर नकायला, मुकुंदला ए मुकुंद इकडे बघ इकडे बघ असं वाटतं. राम, आता तुम्ही त्याच्यात दोन मजा आहे. वेळा राम तुम्ही दोन वेळा तर्जनी नासिका अन्वय दाखवलेला आहे. क्विजचा थीम कळायला लागलाय हळूहळू. फ्रॉइडियन स्लिप म्हणतात त्याला. येस. ठीक आहे, सुरू करूया. पहिला बॉल ट्रायल बॉल करायचा येस की सर. सरळ? चालेल. ट्रायल बॉल चालेल, ठीक आहे. ठीक आहे, तर पहिला बॉल ट्रायल बॉल करू. आणि एक ना बरेचसे साऊंड आणि ऑडिओ व्हिज्युअल टाईपचे प्रश्न आहेत, तर एक आपण टेस्ट करूया. जर तुम्हाला आवाज Okay. व्हिडिओ दिसला तर थम्स अप द्या. ठीक आहे. ध्वनी चलचित्र तपासणी एव्ही चेक. गा 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 गा. साहित्याशी एकनिष्ठ राहा आणि जीवनाशीही. ऐकू आला? दिसला येस. दिसला? ऐकू पण आलं ना? Perfect. आलं खूप आलं. ठीक आहे, साहित्याशी एकनिष्ठ राहा आणि जीवनाशी सखाराम घटने की जय. चला, गणपती बाप्पा. मोरया. चलो, व्हेरी गुड. तर पहिला प्रश्न आहे, अभिजित तुझ्याकडनं सुरू करू. मराठी अभिमान गीत सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. ट्रायल बॉल आहे हा, इझी. लाभले आमास भाग्य ब्लँक 1 मराठी, जाहलो खरेच धन्य 2 मराठी, धर्मपंथ जात 1 3 मराठी, एवढ्या जगात माय 4 मराठी. 1 2 3 4 ही 4 वेगळी क्रियापदे आहेत. पहिलं चुकलं की मग पास होईल. म्हणजे तुझं समजा 1 माहिती आहे, तू 1 सांगू शकतो, 2 माहिती आहे 2 सांग. हा एक ट्रायल बॉल, याची ही पण थोडी प्रॅक्टिस होऊन जाईल कसे उत्तर द्यायचे. लाभले आम्हास भाग्य, जाहलो मराठी ना, जाहलो तो पुढे आहे. जाहलो खरेच धन्य. मनात हो या या. हा व्हिडिओ नेस्कॅफेने स्पॉन्सर केलेला नाहीये. युजल इंडियन कॉफी जो फुकटात मिळतो ना कप, म्हणून मी ती मोठी कॉफीच घेतो जनरली. हा, अभिजित सुचतंय काही? ना खूप कन्फ्युजिंग आहे. चारी पास. चारी पाहिजेत. 4 5. सागर, तुझ्याकडे येऊ. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, बरोबर, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, करेक्ट, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, करेक्ट, एवढ्या जगात माय मानतो मराठी. परफेक्ट, एकदम आज परफेक्ट. पुन्हा सागऱ्या. आई शपथ. तर अरे, ना, एक प्लेलिस्ट lesson now मधले consider. प्लेलिस्ट मध्ये गाणं आहे त्यामुळे पाठ चालत आहे आता. सागर आणि मी एका टीम मध्ये आहेत. मला वाटतं सागर नंतरचे सगळे प्रश्न मलाच येणार आहेत, ते सगळे पास होणार आहेत ते. तर आता कळलं ना प्रकार कसं झालं, पास पण कळला आणि 8 पॉइंट. आता लकीली सागरने सगळेच उत्तर दिले, पण समजा सागरने 2 दिले असते आणि 2 कोणी दुसरे दिले असते, तर आपण 10 गुण स्प्लिट केले असते. ठीक आहे. पण येस, पण सागर सॉरी, हा ट्रायल बॉल होता. नाही पण बोलता तरीही त्याला. तुझ्या नावावरती 10 गुण ठेवून देतो, जस्ट इन केस आपल्याला टाय ब्रेकची वेळ आली तर आपण हे 10 गुण परत वापरू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, तर लेट स्टार्ट नाव प्रॉपरली. अभिजित चव्हाण साहेब, तुमच्यावरती पहिला प्रश्न. ठीक आहे, किंवा दुसरा प्रश्न इफेक्टिव्हली. प्रश्न वाचू दे मला पूर्ण लागल्यास. हे पुस्तक महाभारतातील प्रमुख पात्रांचा अभ्यास आहे. या पुस्तकातील पात्रांना काल्पनिक व्यक्तिरेखांऐवजी ऐतिहासिक व्यक्ती म्हणून मानले गेले आहे. या पुस्तकात क्ष नाही, क्ष इज लाईक एक्स, म्हणजे त्याचं नाव देण्याऐवजी म्हणून मी क्ष लिहिलेलं आहे. अच्छा, क्षने माझ्याकडेच आहे. महाभारतातील अनेक घटनांचा सामाजिक राजकीय संदर्भात अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. क्षच्या विश्लेषणानुसार महाभारत ही खरं तर एक दंतकथा नाही, तर हजारो वर्षांपूर्वी भारताच्या भूमीत खरोखर घडलेल्या ऐतिहासिक घटनांचं ते एक वर्णन आहे. या संदर्भात क्षने वाचकांना भारतीय इतिहासाच्या त्या काळात प्रचलित असलेल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची सखोल माहिती दिली आहे. क्षना भारताच्या पहिल्या महिला मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते. त्यांनी तत्कालीन पुणे विद्यापीठात मानववंशशास्त्र विभागाची स्थापना केली. अँथ्रोपॉलॉजी. सो आता जर बघशील याच्यात मोठा प्रश्न वाटतो, पण खूप सारे हिंट्स आहेत. आणि काही काही सेंटेन्सेस उगाच मुद्दाम कन्फ्युज करायला टाकलेत. ते तुला जस्ट बघावं लागेल. महिला आहे ते एक प्रश्न, एक हिंट तर स्ट्रेट फॉरवर्ड आली है ना, तर अर्धी पॉप्युलेशन बाद होते अशा वेळा. अभ्या, रोहितच आणि जॉईन. हे दोन्ही प्रश्न आहेत. मी आता कोण जॉईन आणि केलंय. नाव सॉरी, काय? आय एम ड्रायव्हिंग, पण मी हा, बघू शॉर्ट शकतो. कोण आणि पुस्तकाचं नाव काय? हाय रोहित. रोहित, दोन्ही रुल्स सगळे प्रश्न आहेत. त्या समजवलेत ऑलरेडी, पुस्तकाचं नाव जसं सुद्धा सवय येईल सांगायचं तसं कळेल. ठीक आहे.
क्ष महिला. ओके. इरावती हर्षे. क्ष इरावती कर्वे. कर्वे. अरे कोणी बोललं मध्ये? अरे कोण बोलला सांगायचं ना मध्ये? रे. रोहित 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 माहित होता. नव्हतं rules. त्याला माहित नाहीत नियम. थोडा स्कूलचा पुश असणार आहे. कमॉन कमॉन. अरे यार, सॉरी प्रश्न मी ऐकला द्यायचा नाही. नव्हता का आन्सर? तुमची वेळ येईल तेव्हाच बोलायचंय. मी म्हणेल हो. रोहित उत्तर द्या तेव्हा. ओ आय एम सो सॉरी यार. अरे रोहित काळ आला होता पण वेळ आली नव्हती बाबा. वेळ आली नव्हती. लक्षात ठेव. Sorry. रोहितने ह चा क केला. नाही आणि ड्रायव्हिंग करताना चालू नका तर खरंच काळ येईल आता. नाही. नाही नाही ते नको यायला. एनिवे, सो लेट्स जस्ट प्ले फॉर पुस्तकाचं नाव द्या. पुस्तकाचं नाव लेखकाचं नाव, लेखिकेच्या नावावरती तर झालं. राम इरावतीचा नंबर मिळाला पाहिजे. नाही असं काही नाही बाबा. अडीच आय थिंक जर सर्व संमती असेल तर अशी भिकमंगेपणी कोणी केलं तर मग -1 करायला हवा का? ऐक अरे अभ्या राम एक चुटकुला सांगू का? एक अर्ध्या मिनिटाचा. हा, बोल ना, बोल. हा? हा. एक आमचे मॅथ्सचे शिक्षक होते रे, गणिताचे. तर त्यांना एकाने कोणीतरी विचारलं की स्टेप्सचे मार्क मिळतील का, जसं तू म्हटला. तर ते म्हणे की हे गणित आहे म्हणे, मुजरा नाहीये म्हणे. लगेच नाच करून दाखवतो बघा. लगेच नाच करून दाखवतो. कुल्की स्टाईल. अभिजितचा भरोसा नाही, तो सुरू होऊन जाईल. स्टेप्स काही सांगते नाही सर. स्टेप्स म्हटलं की लगेच आमचं कोर कॉम्पिटन्सी आहे स्टेप्स. चला सांगा, पुस्तकाचं नाव आठवतंय का? पुस्तक नाही पण इरावती कर्वे. येस, इरावती कर्वे. तर आता आय थिंक ते हे झालेलं, त्याच्यामुळे रोहितला -1. पण एनिवे, सागर, डू यू नो द बुक? युगान. येस. करेक्ट. पहिल्या स्लाइडवर होतं. राम. पहिला येस. मी सांगायचं विसरलो, पहिल्या साईडवर सगळे उत्तर होते. त्याला एक स्क्रीनशॉट घ्या. यार विसरलं मग ते. बरं म्हणजे एक मिनिट राम, हा. किती वेळ आहे याच्यासाठी? असं काही माझ्याकडे तर काही प्रॉब्लेम नाही. 1 ते 1.5 तास जनरली लागतो. बरं. 16 प्रश्न आहेत माझ्याकडे. ठीक आहे. आणि याला मध्ये फाटे फुटणं चालतं की यू वॉन्ट टू गो इट लाईक ऑन द क्वेश्चन इटसेल्फ? If anyone has anything interesting. No, absolutely. We generally give extra points for additional information. So I have one jokes. So माझं एक पॉइंट ऑलरेडी झालं किंवा 2 झाले असतील. बट आय लेट दॅट बी. दुसऱ्याचा एक पॉइंट मुकुंद. पण ते हे जे पॉइंट्स आहेत ना, की कोणी बेकारीपणा केला त्याचे नेगेटिव्ह, हे दुसऱ्यांनी आठवायचे. आणि स्वतः ऍडिशनल इन्फो दिली असेल त्याचे जे पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत ते स्वतः आठवायचे. मी लिहून नाही ठेवत. माझे नाही बरं का निगेटिव्ह पॉइंट. मला माहिती नव्हता रूल. तर आता सासऱ्यांचं नाव सांगा. हे माहिती आहे का ही ट्रिव्हिया? इरावती कर्वेंचे सासरे कोण होते? धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे ना. म्हणून ऍक्च्युली मला माहित होतं की कोणीतरी इरावती हर्ष म्हणेल, म्हणून मी आडनावाकरता हा हिंट ठेवली होती. इरावती कर्वेंचं एक सो त्या ज्या अँथ्रोपॉलॉजिस्ट, त्याची त्यांनी जी पीएचडी केली होती त्याच्यासाठी ते जर्मनीमध्ये गेल्या होत्या. आणि ज्यांच्या अंडर त्यांनी ही पीएचडी केली, दॅट गाय वॉज ऍक्च्युली वर्किंग अंडर हिटलर, म्हणजे त्या युगामध्ये. आणि त्यांना असं प्रूव्ह करायचं होतं की द कॉम ती जी हे आहे ती सुपिरियर आहे. युजेनिक्स जे आहे ती सुपिरियर आहे. सो शी ऍक्च्युली डिड हर थेसिस टू disprove that. Imagine at that particular point in time, right? की त्या युगामध्ये हे करणं. आणि तिचे जे हे होते ऍडवायझर, क्रेडिट टू हिम की ते डिस्प्रूव्ह केल्यानंतर सुद्धा त्यांना पीएचडी देण्यात आली. It was actually, when I read it, it was pretty amazing. Amazing biography. Unbelievable career. Unbelievable. Agreed. मला क्षणभर भीती वाटली. शी प्रूव्ड युजेनिक्स असं म्हणाल गेलं. नाही रे, नाही. तुझं पुस्तक वाचलं. आय लव्ह हर. मी बरीच त्यांची पुस्तकं वाचल्यात, त्यामुळे आय रिस्पेक्टेड हर. त्यामुळे मला जरा शॉक बसला असता. नाही. ओके, गुड. सो लेट्स गिव्ह 10 points टू सागर. दुसऱ्या प्रश्नाचं आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन इज नाव पियुषला. ठीक आहे पियुष? जोड्या लावायचा प्रश्न आहे हा. सिंपल आहे. इकडे डावीकडे आहे ते खरी नावं
उजवीकडे आहे ती टोपणनाव. तर तुला जी जोडी सापडेल ती सांगशील, ती बरोबर असेल तर तू दुसरी देऊ शकतो, चुकली तर मग पास होईल. बर. माणिक गोळघाटे ग्रेस, करेक्ट. राम गणेश गडकरी बालकवी. नो, हे रॉंग. दोन तर मला माहिती आहे. एक पॉइंट. अरे राम अरे गणेश गडकरी झाला. नाहीये बालकवी. अरे सॉरी, एक चुकलो. बरोबर आलं. हो हो हो, चुकून बोललो. हा, तर हे कोणाला जाईल? मुकुंद. मला. सो त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी. करेक्ट. राम गणेश गडकरी पी सावळाराम. नो, रॉंग आन्सर. मुकुंद. मीच होतो. अच्छा, मला परत सॉरी, राहील. नाही सॉरी, मंदार. मी मुकुंद म्हणलो का? ओके, मला म्हणजे मंदार. जे सांगितले त्यापैकीच माहिती आहे. आणि एक निवृत्ती रावजी पाटील इज पी सावळाराम. करेक्ट. 3 झाले. आणि बोल बरं. राहिला आपलं कोणतं राहिलं? कवी अनिल राहिला आणि बाळकराम राहिलं, राईट? झालं ना मग. हा, ते सांगायला पाहिजे होतं. आय थिंक मी टुक्का आहे माझा, आत्माराम रावजी देशपांडे बाळकराम. नाही, आता तर सोपं झालं. ज्याला कोणाला नेक्स्ट आहे. आता माहिती आहे. अबे, आता तो उत्तर माहित नसेल तरी कळेल आता. हो. बाय एलिमिनेशन. माझ्या डोक्यात कचरा झालाय. आता कोण राहिले? माणिकराव गोळघाटे झालंय. माणिकराव बापूजी ते ठोंबरे झाले, झाले. ते केस होते. एक सेकंड ना. ठोंबरे 1 आणि 4 उरलंय. ठीक आहे, लेट्स नॉट हेल्प हिम. एवढं तर कळायला पाहिजे. अच्छा. अरे ओजा, एवढा काय विचार आली एक का आता? सेकंड, म्हणजे मी लाईक एलिमिनेशन मध्येच झालं की हे सगळं आता? डोक्यात कचरा झाला. एक सेकंड. सो 1 आणि 4 राहिले ना. हा, आणि इकडे ग आणि ख राहिलंय. ख आणि ग. आणि ख. आणि एक त्यांनी आता जस्ट एलिमिनेट पण केलंय. ते ना फ्रेंड्स मध्ये होतं ना, चॅनल गेट देअर फास्टर. ओके. देशपांडे अनिल, गडकरी बाळकराव. शाबास, चला, गुड. शाबास. 2 पॉइंट. आला. व्हेरी गुड सर. हा, बरोबर उत्तर. याचं काही हे नव्हतं. तर गडकरींचं ऍक्च्युली सावळाराम हे नाव त्यांनी लेखांकरता वापरले. सॉरी, बाळकराम. बाळकराम. तर ऍक्च्युली जे प्रश्नामध्ये उत्तर असतं म्हणताना ते नावातच राम आहे बघ. आणि म्हणूनच हा पण प्रश्नाचा भाग पण होता. सावळाराम मध्ये पण आहे. सावळाराम. Correct. त्यामुळे चव्हाण चुकले. राम्या तुझ्या नावात पण आहे राम आहे. उरला नाही आहे, पण गोष्ट वेगळी. ओके, तर याच्यात आता पियुषनी 1 दिला, त्याला 2 पॉइंट. मुकुंदनी 2, त्याला 4. आणि ओजसनी पण 2 दिले, त्याच्यामुळे त्याला 4. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले मुकुंदनी जास्ती पॉइंट दिले, 4. त्याच्यामुळे नेक्स्ट प्रश्न हा मंदार करताय. मंदार आहे की? हा आहे. येस. ओके. हे आता मी बऱ्याच याच्यात सगळ्या जे ब्लँक केलेलं आहे ते ओळखायचं नाहीये. दिसतंय ना, एक इमेज आहे, एका सीडी कव्हरची इमेज आहे. तर ते त्या सीडीचं नाव ओळखायचं, म्हणजे त्या अल्बमचं नाव ओळखायचं आहे. याच्यात सगळ्या मोठ्या मोठ्या कवींचे रचनांना त्यांनी चाल लावून गाणे गेलेले आहेत. हे खूप आय थिंक मराठीतलं सगळ्यात प्रसिद्ध अल्बम असावं माझ्या मते. सगळ्यात चांगला. मी तर बरेचदा ऐकतो. आय थिंक आठवड्यातनं एकदा तर ऐकतोच नक्की. 2 सीडींमध्ये आलेला होता हा अल्बम. एक होतं शांता शेळके, आरती प्रभू, राजा बडे एकीकडे, त्यांच्यासारखे हे. आणि दुसरीकडे सुरेश भट, संत ज्ञानेश्वरांची पण एक रचना त्याच्यात गायला गेली होती. ह्या अल्बमचं नाव सांगायचंय, तेवढाच प्रश्न आहे. अरे, भारी प्रश्न आहे. हा प्रश्न डायरेक्ट आहे मंदारला, त्याच्यानंतर ओजस, मग तन्मय, मग रोहित. ते ज्ञानेश्वर मधला श्व चुकीचा आहे का? तर ते अल्बम वरती त्यांनी तसं छापलंय, तर काय सांगावं. अल्बमचं नाव सांगायचंय का? होय. मुकुंद, ते चुकीचं नाही ऍक्च्युली. इट्स अ बॅड. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. हो, पण ते त्याऐवजी श्र आहे. हो, बरोबर. व श्रच्या पोटात जायला पाहिजे. पण श्र नाहीच ना पाहिजे, तिथे श ला व जोडलेला पाहिजे. श्रला व जोडलाय. श्र आहे तो. आपण त्यांना पत्र लिहून सांगू की हे आता बरोबर. पण हे मी ईश्वर मध्ये पण पाहिलंय असं लिहिताना, लोकांना ईश्वर लिहिताना. बरोबर. पण ते चुकीचं लिहितात ना लोक. पण लोक काय आता कोणी सीडीज विकत घेत नाहीये किंवा कॅसेट्स विकत घेत नाही, त्याच्यामुळे आता काय
ओके राम, मला एक प्रश्न हा. म्हणजे सीडी शांता शेळकेंच्या म्युझिक अल्बमचं सीडीचं नाव सांगायचं मला, असं राईट? नाही नाही नाही. नाही नाही. नाही, अल्बमचं नाव अल्बमचं सांगायचंय. नाव आता सांगायचं. ते शांता शेळकेंचं नाही आहे. शांता शेळकेंच्या काही कवितांचा वापर करण्यात आलेला होता. नाही, आणि बरोबर, कळलं मला. या I मिक्सटेपचं think- नाव वरचा अक्षर. जर कोणाला ऑलरेडी उत्तर माहित असेल तर आणि त्यांना हिंट्स ब्लॉक करायचं असेल तर ते म्हणू शकतात की मला उत्तर माहिती आहे, पुढे हिंट्स देऊ नका. प्रश्न मला समजू गेस शकतो आहे, मी प्रश्न- एक गेस आहे माझा, म्हणून ब्लॉक करू मग मी शकतो. अजून हिंट देणार नाही, फक्त मंदाला प्रश्न समजवतो. ही इमेज जी आहे ती सीडीची ऍक्च्युअल इमेज आहे. अच्छा, तुम्ही अजून इमेज दाखवणार आहे? नाही नाही, नाही. हीच नाही, इमेज नाही. आहे. त्याच्यात ही जे CD ची गाण्यांची back नाव side आहे, आहे. जर मी गाण्यांची नावांवरती व्हाईट बॉक्सेस लावले, जर ते गाण्यांची नावं जर मी व्हाईट बॉक्सेस काढले तर तुम्हाला लगेच येईल उत्तर. हम्म. आणि सगळ्यात वरती ब्लॅक बॉक्स मध्ये क्ष लिहिलेला पांढरा डब्बा लावलेला आहे, ते बरोबर. ऍक्च्युअल त्या अल्बमचं नाव आहे. बरोबर. ते ओळखायचंय उत्तर. बाकीचे हे जे मी मुद्दाम लपवले कारण ते सांगितले तर तुम्हाला लगेच कळेल. एकही गाण्याचं नाव जर कळलं आणि त्याच्यात जर नीट बघाल तर हिंट ऑलरेडी आहे. हम्म. आणि मुख्य मला- परत हे माझा आहे पण की guess याच्या आहे. वेगवेगळ्या कवींचे माझा- सगळ्यांचे एकत्र, याच्यात कविता आहे, लावणी आहे, गझल आहे, देशभक्ती माझा माझा पण गीत गेस आहे. आहे. माझा पण गेस सॉरी, हिंट देतोय मी. हा, ठीक आहे. नाही, hint मंदार नको उत्तर देऊ. असेल तर सांग. गळणारे हौद आणि कामचुकार मजूर यांची जे कडक श असतात ते बंद. गेस करू शकतो का? हो हो. पण तुला नाही, ते तू नाही negative असं point समजा. नाही. रोहित, तू नाहीस. रोहित थांब. रोहित नाही, मंदार आहे. रोहित मंदार, आवरा. त्याच्यानंतर ओजस, तन्मय, रोहित. ओके, गाडी चालवते मला पण होल्ड युअर हॉर्सेस. पांचट होता हा. नाही, एवढे- संत म्हणजे मला मला हे सीडी 2 चं मी सांगू शकतो, राईट? म्हणजे कोणत्याही यापैकी एकाच सांगू शकतो. एकच नाही नाही हा एकच album नाव. आहे. अल्बमचं नाव, अल्बमचं अल्बम नाव कुठल्या सांगायचं अल्बम मध्ये रे हे तुला. सगळी गाणी होती. आय थिंक मला हा Oh. माहिती आहे, सो प्लीज डोंट गिव्ह हिंट्स. हा. ठीक आहे. नाही सर, नाही, मग मला कोणत्या अक्षर- पूर्ण हे कोणत्या ठिकाणी टाक, ह्या सांग. अल्बमचं ठीक नाव आहे, मंदार, आय 32. थिंक यू कॅन पास. इट्स फाईन. येस, पासिंग. ओके. ओजस, नक्षत्रांचे देणे. करेक्ट. दॅट्स 10 पॉइंट्स अरे टू वा. ओजस. बस. क्या बात. हे बघा तोपर्यंत हे दिसलं का? शो आणि श्रेय दुसरं आलं आहे लक्षात. सिंगर आहे ना? हे पण ठीक आहे हे. हा अल्बम होता आशा भोसलेंचा लाईव्ह अल्बम होता. Yes. लाईव्ह रेकॉर्डिंग राहता. येस. खूपच सुंदर अल्बम आहे. Yes. आय थिंक वन ऑफ द बेस्ट. त्याच्यातल्या नकला खूप छान होत्या. लता ऍक्च्युली तुम्ही जर मंगेशकर. मागचा प्रश्न जर नीट बघितला असताना त्याच्यात मी नकला नाही हाईड केलं होतं. अच्छा. दॅट वॉज अ हिंट. ओके. आणि नाट्य संगीत झलक पण हाईड नव्हतं केलं. दॅट इज ऑल्सो कलाकारांच्या नकला. गायकांच्या नकला आहे त्याच्यात. ते गुलाम अली वगैरेच्या नकला अफलातून येते. दॅट वॉज गिव्ह अवे, करेक्ट. So next one is to Tanmay direct. Okay, Tanmay, here is for you 10 points. तर हा एक इमेज दिसते ना, ही एक रेकमेंडेशन लिस्ट आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2025च्या आपल्या आवडलेल्या गाण्यांच्या यादीत एक 735 वर्ष जुन्या मराठी रचनेचा समावेश केला आहे. वाव. श काय आहे? त्याचं ऑब्व्हियसली रेंडिशन जे आहे ते एका अमेरिकन गायिकेने केलेलं आहे, पण ती जी रचना होती ती मराठी आहे आणि ती 735 वर्ष जुनी आहे. आता काय यायला लास्ट पाहिजे होतं मला. मागच्या महिन्यात आहे. आता हे कदाचित असं वर्केबल आहे बघितलं गेलं असं तर. वाटतंय. विचार केला तर. आणि वाटतंय की अमेरिकेत राहणाऱ्यांना नाही, कदाचित नको, माहित hint असेल नका कारण देऊ. बराक ओबामांच्या लिस्ट नेहमी फेमस होतात. त्या लिस्ट छान असतात त्याचे. मला माहिती आहे, हिंट नका देऊ. नेक्स्ट तुमचंच आहे. नाही आयडिया. ओके, पासिंग टू रोहित. पसायदान. ह्याची Perfect. हिंट मागच्या स्लाइड मध्ये पण होती ज्ञानेश्वरवरनं. पसायदान. पसायदान. हो. तर ही माझी हिंट ही होणार होती, इंग्लिश ट्रान्सलेशन. याच्यावरून तर अल्बम. 735 वर्ष जुना आहे. 1290. 1290. अरे बाबा. हम्म. त्याचं ते नवीन हे पण केले, ते अभंग रिपोज म्हणून बँड आहे, त्यांनी काढले. हा, आय थिंक बरेच व्हर्जन आहेत. लिंक शेअर कर ना, लिंक शेअर कर ग्रुपवर. नक्की हा. नक्की. ओके, 6वा प्रश्न अभिजित करता डायरेक्ट. आता ही एक वेळ इंटरेस्टिंग अशी आख्यायिका म्हणा की अनेक्डोट आहे. ही लेफ्ट साइडला एक पोएम आहे, एक्सेप्ट फ्रॉम टागोर्स पोएम प्रोभाती. Poem is whatever, but if you want, I can read it. Oh, Nalini, open your eyes. Is sleep still to abandon its ply? See standing at your door, the rising sun's first score. Hearing my morning song, see all around the shroud of sleep is gone. आता याच्यात नलिनी हा जो हे जे नाव त्यांनी वापरलंय आणि टागोरांच्या बऱ्याच कवितांमध्ये नलिनी नाव वापरण्यात येत आलेलं आहे. नलिनी ऍक्च्युली होत्या अन्नपूर्णा छ, त्यांचं आडनाव मी लपवलेलं आहे.
ठीक आहे, ते आडनावच ओळखायचंय. दॅट इज दी आन्सर टू दिस क्वेश्चन. त्या मुंबईतील एका प्रतिष्ठित कुटुंबाच्या कन्या होत्या. रवींद्रनाथ टागोर कडून इंग्रजी शिकण्यासाठी मुंबईला आले होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना इंग्लंडला जाण्याआधी मुंबईला पाठवलं होतं की काही दिवस तिथे राहा आणि इंग्रजी शिकून घे इंग्लंडला जाण्याआधी यांच्याकडे. आणि त्यांची मुलगी होती अन्नपूर्णा. तर अन्नपूर्णा टागोर यांच्यापेक्षा वयाने थोर असूनही टागोर त्यांच्या प्रेमात पडले. आय थिंक 3-4 वर्षांचा काहीतरी वयात डिफरन्स होता. ही भावना परस्पर होती असे दिसते, कारण यांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले जाते. आता म्हणजे त्यांचे वडील, अन्नपूर्णाचे वडील. फक्त आडनावच पाहिजे मला, बाकी पूर्ण नाव नाही आलं तरी चालेल. परंतु वयातील फरकामुळे टागोर यांच्या वडिलांनी तो नाकारला. तथापि नलिनी अनेक टागोर यांच्या साहित्यिक कृतींमधून दिसून येते. कोण, आडनाव काय ते? ऍब्सोल्युटली क्लूलेस. जस्ट थिंक अबाउट इट. इंग्रजी शिकायचंय, गेस. मुंबईला यायचंय आणि मुंबईमध्ये कोणाकडून तरी इंग्रजी शिकायला म्हणून रवींद्रनाथ टागोर. इट्स नॉट अ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, आय अंडरस्टँड. म्हणजे मागचा प्रश्न गेस जसा टिपिकल गेस करू मराठी शकतो. आडनाव, टिपिकल मराठी हा, आडनाव टिपिकल मराठी आडनाव. हा हो, हो. आडनाव. एका क्विज मध्ये मी हा विचारला होता आधी. त्याच्यात टिपिकल मराठी आडनावामध्ये पहिले तर देकारांत नाही आहे, म्हणजे देशपांडे आय गाडे वॉज वगैरे अबाउट टू नाहीये. से की तुला काय नाहीतरी देशपांडे तरी म्हणून जर क्विज मास्टर काहीतरी 2 पॉईंट दिले. तर 2 हिंट देऊन देतो मी, डेकारांत नाही आणि पाटील नाही. आणि कर नाही शेवटी. ते कर नाही पण सांगू नाही. शकत. शेवटी कर पण नाहीये. तर पण नाही. अरे बापरे. हे मी नाही बोललो. नाही, मी विचारतोय. ओके. नाही, अजून कोणालाच नाही आलं नाही. एक राऊंड घेऊ, त्याच्यानंतर मग बघू. गेस करू शकतो एक. कॉमन असेल तरी यायला पाहिजे. आहे हो, काही डोक्यात येतं अभिजित? एक नाही, कॅन वाईल्ड गेस कुलकर्णी. नाही, कुलकर्णी नाही आहे. सागर? तरखडकर. करेक्ट, तरखडकर. अरे जबरदस्त. गुड वन सागर. अमेझिंग. दिस वॉज गोइंग टू बी माय कोण हिंट. म्हटलं होतं मुलं आता? आणि त्यांच्या मित्रांना म्हणजे तरखडकर काळे मॅकमिलून कोळून पिऊन सुद्धा इंग्रजी हॉटेलात चहा मागवता आला नाही. ते आला तरखडकर. नाही. त्याने तरखडकर Two आवडतात teas आठवतात का? and हो, हो, biscuits. तर इंग्रजी शिकणार ते. सुपर्ब आन्सर सागर, सुपर्ब सॉलिड आन्सर. गेस. सॉलिड उत्तर. सागऱ्यात धुरळा. म्हणूनच मी विचारलं कर आहे का शेवटी. हा, ते म्हणून मी सांगितलं नाही की कोण तर कर. नाही सांगितलं म्हटलं पण आता काय नाही. सांगायचं. यांच्या पुढे कर Okay. जोडावे लागतात. करेक्ट. नाही तर मग दोषीच राहिलं होतं. तरखडकर हे उत्तर आहे. पुलंच्या जर बरेच हे- याच्यात तरखडकर वगैरे नाव येत राहतं. बरं, जर म्हणून मला मॉडर्न इंग्रजी काळात शिकण्यास तरखड. मॉडर्न काळात जर रवींद्रनाथ टागोरांना यावं लागलं असतं तर त्यांना कुणाकडे जावं लागलं असतं? Hint is- ही तर रॅपिडेक्स. नो हिंट इज फाड. रॅपिडेक्स. कोकाटे. कोकटे. कोकाटे. नाही, नागपूरकडे नाही नाही आले माहिती कोकाटे. बा. नाही, नागपूरकडे नाही. नागपूरला नाही आले कोकाटे. रॅपिडेक्स असायचं, रॅपिडेक्स. अरे तेच ते रॅपिडेक्स फाड कोकाटे क्लासेस. कोकाटे मला- क्लास. मला वाटलं की तू शशी थरूर म्हणशील. नाही रे नाही ते मराठी नाही आहेत. अच्छा, मराठी नाही. ओके, मराठी माणसाकडे. या क्विज मध्ये Advanced level. त्यांचा उच्चार नाही होणार. त्यामुळे जाऊ शकतात. ओके, व्हेरी वेल डन सागर. सो नेक्स्ट डायरेक्ट पियुष करता 7वा प्रश्न. ओके, कुलकर्णी मागे म्हटलं होतं आले कुलकर्णी, पण ऍक्च्युअल आडनाव त्यांचं तर नवीन दुसरं फेमस झालं. दिगंबर कुलकर्णी ब्लँक ओळखायचे. ब्लँक अगेन त्यांचं आडनाव आहे. हे औंध संस्थानात कारकून होते. त्यांच्या पत्नी बनूताई. त्यांना दोघांना 7 अपत्ये होती. विठाबाई ब. यावेळेस आता क्ष नाही वापरलंय बरं. चंद्र, अंबादास, श्याम आणि लीला. आणि ब हे दोघे महान साहित्यिक झाले. ठीक आहे. यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला 1983 ला. आणि यांना 1957 मध्ये संगीत नाटक अकादमीचा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार मिळाला. आणि 1969 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. हे मराठीतले सर्वात विख्यात कवी आणि गीतकार होते. तर ब हे लेखक व चित्रकार होते. फारच मोठी गेस झाली राव. सॉरी, ओजस काय प्रश्न आहे? नाही, हिंट ब्लॉक करा. हिंट अच्छा, ब्लॉक. हिंट ब्लॉक. ओके, व्हेरी गुड, ब्रिलियंट, वेल डन. पियुषचा प्रश्न आहे. 57 मध्ये संगीत नाटक अकादमी. त्यापेक्षा शेवटचं वाक्य जास्त. भरपूर हिंट्स आहेत ओळखायला. अच्छा, माडगुळकर गदिमा दिगंबर मुळे आला एक लक्षात. करेक्ट.
करेक्ट. आणि आणि व्यंकटेश माडगुळकर. परफेक्ट परफेक्ट. दिस वॉज आधुनिक वर्केबल. वाल्मिकी वॉज गोइंग टू बी द हिंट. वर्केबल. हा, दिगंबरच्यामुळे मराठी medium आणि च्या 2 पोरांना भाऊ सेम सरनेम, एवढे दिगंबर आणि मोठे 2 भाऊ. अचिव्हमेंट्स असलेले 2 साहित्यिक कोण? तर ते करेक्ट व्हेरी गुड. करेक्ट 10 करेक्ट. पॉइंट आहेत Well done, well पियुषला. मराठी वेल डन, पोरांना गुड आन्सर. म्हणजे मराठी मीडियमच्या पोरांना औंध म्हटल्यावरच कळलं पाहिजे, कारण औंधाचा राजा धडा एक्झॅक्टली. होता. औंधेचा राजा. औंधेचा राजा धडा होता. तो धडाच आठवायचा प्रयत्न करत हो. होतो खरं तर. ते मला नव्हता हा धडा औंधेचा राजा. बाळ तू टाकीत जा, राजा बाळ होता. तू आमच्या टाकीत वेळेस जा, पुस्तक सूर्यनमस्कार. बदललं होतं मुकुंद. हा आम्हाला नव्हता हा धडा. मराठीचं पुस्तक बदललं होतं आमच्या वेळेस. नाही नाही मुकुंद तुम्हाला पण होता. नाही मुकुंद रे. तुला पण होता. असेल. असेल रे. आपली नाही, ती नाही, पहिली मला गाडी तुमच्या नाही आधी आधी बदललं होतं. मला 1 पण वर्ष नाही आधी आठवत. बदललं होतं. मला नाही अभिजित आठवत बरोबर आहे. औंधेचा. मला पण नाही आपला 1 आठवत. वर्ष आधी बदललं मला पण होतं नाही कोर्स. आठवत. अजून एक पत्र आपल्याचा लिहावं राजा. लागणार आहे कदाचित. ठीक आहे, हो. यावेळेला बालभारतीला पाठवायचं. बालभारतीला पत्र लिहूया. ठीक आहे. बालभारती. ते औंध संस्थानाचे राजे कोण होते? पंतप्रतिनिधी. पंतप्रतिनिधी. हा. भगवानराव पंतप्रतिनिधी. वा, मला कित्येक वर्ष औंध म्हणजे पुण्यातला औंध वाटायचं माहितीये काय? बिफोर इट वॉज मला पण Exactly. खरंच Exactly, मला पण तेच पण. अरे, वाटायचं. म्हणजे अभ्या नाही आहे का? नाही नाही, साताऱ्याचा चांगली. औंध. त्यातलं माहिती सातारा. अहो मुकुंदराव तुम्हाला माहित नाही? नाही. मला वाटलं सगळ्या गोष्टी पुण्यातच मुळामुठेमध्ये तेही बरोबर आहे. जातात. अरे तिथं खूप छान आहे म्युझियम आहे. यमाई देवीचं म्युझियम आहे, म्हणजे तिथलं म्युझियम आहे प्रॉपर. ओके. चला पुढे जाण्याआधी एकदा स्कोअर बघायचा आहे कोणाला? नाही, गरज नाही सर. आम्हाला तर, मला आणि अभिला आता गरज अशी नाही. थट्टा का मांडली आहे? सगळ्यात शेवटी सांगायचं, आता नाही सांगायचं. ठीक आहे, तरी सांगूनच देतो मी. आता एवढ्यानी विचारतोच आहे अभिजित तर अभिजित तर सध्या आहे 0, सागर 30, अहो पियुष 2 12. पॉईंट. अहो आमचे 2 पॉईंट. असं कसं? कुठले? इरावतीचे इरावतीचे नाही 2 मिळणार. पॉईंट. नाही नाही नाही, अहो काय हो? इरावती कर्वे होतं रे ते. हर्षे -2 हर्षे -2 तुला झाले. तू 2 का वेळा आठवली झाले तर नाही माहितीये मागून. मला. तुला हर्षे का आठवली माहितीये मला. अच्छा. मुकुंदला 4 आहेत, मंदार 0, ओजस 14, तन्मय 0, रोहित 10. पण भरपूर क्विज राम उरलेली. राम मी कोण एक बघू टी शकतो. सावळा रामचं उत्तर एक दिलेलं. राम तुम्ही एक चूक जोडी. दिलं होतं. राम गणेश गडकरीला पी सावळाराम म्हटलं होतं बाळारामच्या ऐवजी. नाही, एक दिलेलं मी, म्हणजे एक बरोबर होतं. एनिवे ठीक आहे. तर मग ते ठीक आहे. भरपूर आय आहेत थिंक तुझ्याकडे ओजसचं मंदार. कमी करूया का मग? काय नाही करायचं? चाल, 1 मिनिट थांब. एक जोडी फक्त दिलेली. ओजसनी 2 बाकी दिले होते की तुम्ही मंदारनी 2 दिले? 1 मिनिट. ओजसनी लास्ट दिली अच्छा, आहे. करेक्ट युअर राईट. आय एम सॉरी. मुकुंदला 2, मंदारला 2 होते त्याच्यात. सॉरी. चलो ठीक आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न. आता मागचा प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं होतं? पियुषनी. तर नेक्स्ट आहे आता मुकुंद. ओके. क्ष हा शब्द पर्शियन भाषेतील एका शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ अग्रणी किंवा नेता असा होतो. हा शब्द उर्दूमध्ये स्वीकारला गेला आणि नंतर तो भारतातील मराठा साम्राज्याशी जोडला गेला, जिथे 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनापासून तो वापरला जाऊ लागला. हा शब्द यापूर्वी दख्खनमधील बहमनी सल्तनत सारख्या पर्शियन भाषेचा प्रभाव असलेल्या साम्राज्यांमध्ये अगदी 1397 सालापासून वापरला जात होता. हा कुठला शब्द आहे? मराठीतला रुजू झालेला शब्द आहे. आपल्याला वाटणार नाही की हा बाहेरून आलेला. पण आणि पर्शियन भाषेचा भरपूर बरेचसे शब्द मराठीत आलेले आहेत. त्यापैकी हा एक. परत खूप सारे हिंट्स आहेत प्रश्नामध्ये. आय थिंक हिंट नको. आणि हा ठीक आहे. ब्लॉक, हिंटचा ब्लॉक. गुड. बादशाह. नाही, बादशाह नाही आहे. गोइंग टू मंदार. मराठा साम्राज्याशी जोडलं गेलेलं आहे हो का? म्हणजे पेक्युलिअरली मराठा साम्राज्याशी का फक्त? हो. नाही सर. ओके, नो वरीज. ओजस. राजा. नाही, नॉट राजा. तन्मय. पदपातशाही. नाही, पदपातशाही नाही. ज्याच्यावेळी शाळेत खूप जणांनी खूप गमती केल्या होत्या नाही या प्रश्न. रोहित.
नो आयडिया. मुक्त्यार. हा मुक्त्यार. नाही, मुक्त्यार नाही. अभिजित? नाही. पास. ओके. सागर? पेशवा. आय हॅव वन मोर गेस. करेक्ट. पेशवा अरे इज करेक्ट. पेशवा आम्ही म्हणणार होतो अरे यार. यार, मी सांगणारच होतो. परत पेशवा परत म्हणणार चान्स होतो मिळेल मी. का? चालेल. नाही, हे पर्शियन भाषेतला आलेला पेशवा हे 100% माहित होतं, पण यार आणि I think म्हणजे अष्टप्रधान मंडळापासूनच म्हणजे तो शब्द आहे, त्याच्या आधी कुठे नव्हता. अरे हम्म. हो. दॅट वॉज माय नेक्स्ट गेस. गुड म्हणजे वन. बऱ्याच लोकांना मला तर जेव्हा पहिलं, आता नाही पण आधी जेव्हा कळलं की पेशवा हा शब्द बाहेरून आला तेव्हाच वाटलं पेशवा पण हा शब्द बाहेरून आला. हो, सिरियसली सिरियसली. पण आय थिंक दॅट शोज ना तेव्हाच्या काळातलं पॉलिटिक्स वेगळंच होतं ना. 1397 पासून हा एक हा. पद म्हणून होतं आणि मग ते एलिव्हेट झालं नंतर जेव्हा महाराष्ट्र साम्राज्यात आलेलं, मराठा साम्राज्यात. ठीक आहे. व्हेरी गुड 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 शो सागर. नेक्स्ट प्रश्न सागर. परत आता. बट बट तुम्ही राम असं जे म्हटलंय ना, म्हणजे अग्रणी किंवा नेता, पण आपण तिथे ना पंतप्रधान म्हणून असं वापरत होतं, बरोबर ना? हो, नाही, बरोबर. पर्शियन शब्दाचा अर्थ अग्रणी किंवा नेता. अग्रणी किंवा नेता. पेशवा. जो हा. पर्शियन शब्द आहे ना पेशवा म्हणून, त्याचा पर्शियन भाषेतला अर्थ अग्रणी किंवा नेता असा वापरला जाईल. हम्म. अच्छा. आता हा प्रश्नाचं उत्तर सागरेला. पियुष, नेक्स्ट डायरेक्ट टू यू. नववा प्रश्न पियुष करता. हा ऑडिओ ऐका आणि आवाज कोणाचा आहे ते सांगायचं. ठीक आहे. असायची. तेव्हा छंदाची माहिती असणं हे आवश्यक असायचं. आणि आमचा वर्ग जो होता हा प्रामुख्यानं खेळाडूंचा वर्ग होता. म्हणजे मी सुद्धा त्यावेळेला खेळाडूच होतो, क्रिकेट खेळणारे लोक. तेव्हा त्या वर्गामध्ये कविता लिहिणारा कुणी मिळेना. तेव्हा संपादकांना त्यानं ती जबाबदारी शेवटी माझ्यावरच आली आणि मी ठरवलं की आपण कविता लिहिण्याचा प्रयत्न करायचा. त्याप्रमाणे मग मी एक कविता लिहिली. इतिहास हा माझा त्या काळातही अतिशय आवडता विषय होता, अजूनही आहे. आणि इतिहासामधले काही प्रसंग हे असे मनामध्ये घर करून होते. ठीक आहे. परत चालवायचंय, कोणाला परत ऐकायचंय? अजून नाही, ठीक एकदा. हा, आणि एकदा चालेल. असायची. तेव्हा छंदाची माहिती असणं हे आवश्यक असायचं. आणि आमचा वर्ग जो होता हा प्रामुख्यानं खेळाडूंचा वर्ग होता. म्हणजे मी सुद्धा त्यावेळेला खेळाडूच होतो, क्रिकेट खेळणारे लोक. तेव्हा त्या वर्गामध्ये कविता लिहिणारा कुणी मिळेना. तेव्हा संपादकांना त्यानं ती जबाबदारी शेवटी माझ्यावरच आली आणि मी ठरवलं की आपण कविता लिहिण्याचा प्रयत्न करायचा. त्याप्रमाणे मग मी एक कविता लिहिली. इतिहास हा माझा त्या काळातही अतिशय आवडता विषय होता, अजूनही आहे. आणि इतिहासामधले काही प्रसंग हे असे मनामध्ये घर करून होते. ठीक आहे. आता एकच सांगेल मी, जास्त विचार करू नका. अच्छा. कोणाचा प्रश्न? इतिहासच पियुष, एक मला इतिहास तोच एक शब्द मला आवाज तर नाही माहिती, मला गेसच करणार आहे. तर इतिहास म्हटलं म्हणून बाबासाहेब पुरंदरे गेस करतोय. नाही, बाबासाहेब पुरंदरे चुकीचं उत्तर आहे. मुकुंद? मुकुंद लगेच हात वगैरे वरती केला होता मग. अरे मला वेगळं वाटलं, नंतर चेंज झाला. मी एक उत्तर देत नाहीये, सॉरी. एक मिनिट. मला वाटतं याला लगेच आलं. डोंट ओव्हर थिंक, दॅट्स ऑल आय विल से. वि. स. खांडेकर. आय मीन कवी बद्दल बोललंय. कवी आहे. ठीक आहे, चला. ओजस? वि. स. खांडेकर नाही. मंदार. मंदार. मी आहे आय थिंक. ओ सॉरी, मंदार. राईट. हा, मला वाटतं माणिकराव गोडघाटे. ग्रेस? नाही, ग्रेस नाही आहे. ओजस? बाळासाहेब ठाकरे. नाही, बाळासाहेब ठाकरे. ग्रेस तर कधी एवढ्या छोट्या वाक्यांमध्ये बोलणार आहे, त्यांचं एकच वाक्याचं है ना. बाळासाहेब ठाकरे नाही आहे. ओजस? तन्मय? कडक गेस. ते खरे आहेत का? खरे म्हणजे नाही, खरे आडनाव नाहीये त्यांचं. खोटे असतील. रोहित? कुसुमाग्रज. करेक्ट. 100%. अरे वा.
अरे म्हणून मी वाव. म्हटलं होतं एकच इतिहासातली की माहिती आहे, वेडात मराठी वीर हा, दौडले सात. बरोबर इतिहास ते. एक्झॅक्टली. आवाज इतिहास. अरे नाही तन्या, पण आपल्याला लाज वाटली पाहिजे हो तुला. ना, खरंच रे. नाही मी पण म्हटलं होतं ना पण जास्ती विचार करू नका. त्या पण त्या ते कवी ह्याची पण म्हटलं की पहिलं नाव कुठलं यायला पाहिजे. या विवा हा, शिरवाडकर. त्याची पण पण काहीतरी स्टोरी होती ना वेडात मराठीची, की नाही काय? पण हा एक्झॅक्टली. आणि हे जे त्यांनी वर्णन केलंय ना, की इतिहासाच्या प्रसंगावरनं प्रेरणा घेतली आहे, पण वेडात मराठी 7 मस्केटियर्सचं भाषांतर आहे. हो ती काही इंडिपेंडंट कविता नाही, तो प्रसंग खरा झाला पण नसेल. नाही पण अच्छा. मला असं वाटायचं की जे प्रतापराव गुजर. चं जे होतं त्यांचं जी होती त्याच्यावर बेस्ड आहे असं मला वाटायचं. हो, ते असं झालेलं मला आहे पण ते. वाटायचं, पण ती इंग्लिश जी कविता आहे ना, 7 मस्केटियर वाली, त्याचं ओके. शब्दशः भाषांतर आहे ते. नाही, हम्म. हो, मग अच्छा. एकदा पुरंदऱ्यांचा कार्यक्रम झाला होता, त्यांनी सांगितलं होतं हा की हे सगळे बसले होते आणि कुणीतरी हा चॅलेंज केलं की ती इंग्लिश कविता हा, आहे ना, करेक्ट कॅनन टू लेफ्ट ऑफ राईट, करेक्ट कुठली करेक्ट चार्ज ऑफ लाईट ब्रिगेड. चार्ज करेक्ट ऑफ द करेक्ट लाईट सॉरी ब्रिगेड. सॉरी, चार्ज हा, ऑफ चार्ज लाईट. ऑफ द लाईट ब्रिगेड. मग त्याच्यावर असं करेक्ट, झालं की इंग्लिशमध्ये अशी जशी युद्धावर म्हणजे ह्याच्यावर कविता आहे, वीररसावर, तशी मराठीत बरोबर. नाही. म्हणून कुसुमाग्रजांनी चॅलेंज घेतलं आणि ती म्हणजे प्रसंग आपला आहे, पण त्यांनी ती कविता लिहिली, असं काहीतरी होतं त्यात असं. तेव्हा Got it. सांगितलं हो, त्यांनी. बरं. ओके. मला तर नेहमी वाटतं मस्केटियर्सची संख्या 3च होती, पण यांनी 7 केली आता. नाही नाही, मग ते 7 मस्केटियर नसेल, नाही मग नाही ते नाही काय नाही चार्ज ऑफ द लाईट ते ब्रिगेड. चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेडच चार्ज होती. ऑफ द हा लाईट हा ब्रिगेड इज हा प्रॉब्लेम हा साऊंड मोर हा. करेक्ट. ओके, गुड गुड आन्सर रोहित, वेल डन. थँक्यू. नेक्स्ट डायरेक्ट आहे अभिजितकडे. आता एक व्हिडिओ आहे हा, आणि ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर पुस्तक आणि लेखकाचं नाव काय आहे ते सांगायचंय. व्हिडिओ इज एका चित्रपटाचं आहे जे त्या पुस्तकावर आधारित. हा, एवढंच आहे. दुसऱ्यांदा दाखवा. नको नको. हिरोईनला Story- परत बघायचं. हिरोईनला पाहायचं. नाही नाही, अजून एकदा पाहिजे, अजून एकदा पाहिजे राम. हे, चाल. कशाला? चल ना, ते उत्तर सांग. शाळा. आणि लेखक? लेखकाचं नाव काय? अरे काय हे हव्या. अरे नको. अजून एक सुट्टा मारून आभ्या. अरे हाईटही अरे काय -10 मार्क द्यायला पाहिजे. सिरियसली. मिलिंद मिलिंद बोकील. बोकील सांगितलं त्यांनी, बरोबर. थोडं थोडं करू दे की जरा, असं काय करायला लागलं? एक प्रश्नाचं उत्तर आले अर्ध्या तासामध्ये. आलंय बरोबर. आय थिंक Well done, स्कोर well सुरू done. झालाय त्याचा. ऑफ द मार्क अभिजित 10 पॉईंट, 10 गुण मिळालेले आहेत. करेक्ट. मिलिंद बोकील. कूल. It's so cool. आय थिंक दिस इज द कमिंग ऑफ एज फॉर आवर जनरेशन. म्हणजे पिक्चर लोक बरेच म्हणतात, बट दिस वॉज द बुक. आणि ज्यांची ज्यांची फक्त पोरांची शाळा असेल त्यांना एकदमच. नाही नाही, असं पण काय एक नाही. एक एक हे पोरं- बघितलंय का, कोविड जेव्हा पण- हे पण पुस्तक कोविड वाचाल पण. ना, नाही नाही, पुस्तक जे पोरापोरींच्या आहे त्याचं शाळेमध्ये पण ते पुस्तकाचं आहे. टाइम फ्रेम इज ऍक्च्युली 70s, इमर्जन्सीच्या वेळेसचं आहे हे. हो. पण बरोबर. आपण जे 80s आणि 90s मध्ये, ऍटलीस्ट मी तरी सगळे 80s आणि relate करू 90s शकतो. मध्ये शायद तरी आपण आयडेंटिफाय करतो. तर त्याच्यामुळे बरोबर. यू कॅन इमॅजिन की किती लवकर जमाना बदललेला आहे. ह्यांची जशी शाळा आणि हे सगळं आता किंवा 2000 मधल्या पण पोरांना आयडेंटिफाय नाही होऊ शकणार, नाही होणार. है ना. माझी शाळा तर अशीच होती. ओके, वेल डन अभिजित, चांगला आहे. आणि नेक्स्ट सागर करता. आता याच्यात एक परत ऑडिओ आहे आणि त्याच्यात लिरिक्स पण दिसतील समोरच, म्हणजे शब्द पण समोरच दिसतील. तुम्हाला 3 गोष्टी आयडेंटिफाय करायचे: काव्य प्रकार, कवी आणि वाचनकर्त्यांची, म्हणजे ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकवायचं ते. 3 जण आहेत, ठीक आहे. तर टोटल 5 उत्तर आहे याच्यात. ओके, कवी एकच आहेत का? कवी एकच आहे. आणि वाचन करते अलग अलग आहेत. तू समोर असलीस की नुसतंच तुला बघणं होतं, आणि तू जवळ नसताना तुझ्यासोबत जगणं होतं. मी तुझ्याकडे यायला निघते, पण तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. वाट पायात घुटमळते, पाऊल पुढे टाकायचं सुचत नाही. तुळशी पुढे दिवा लावताना तुला कुंपणाबाहेर मी पाहिलं. मी येऊ शकले नाही, कारण मध्ये कुंपण उभं राहिलं. तुळशी पुढे दिवा लावताना तुला कुंपणाबाहेर मी पाहिलं. मी येऊ शकले नाही, मध्ये कुंपण उभं राहिलं. ठीक आहे. बापरे. बापरे, वाचन करते अवघड आहे. भरपूर आहे. तेच अवघड परत आहे. लावू का? अच्छा, काव्य प्रकार आणि कवी माहिती असेल ते सांगून दे, मग मी लागल्यास परत लावेल. किंवा जर कोणी हिंट ब्लॉक करायचं तर परत चंद्रशेखर लावणार. गोखले. एक मिनिट
तो त्यांनी एक जरी चुकीचं उत्तर दिलं तरी पुढे जातं की त्याला करेक्ट. एक जरी Okay. चुकीचं उत्तर दिलं तर पुढे जाऊया. ओके. कवी चंद्रशेखर गोखले. बरोबर. वाचनकर्ता विनय आपटेक. ओके. आधी प्रकार सांग. काव्य प्रकार चारोळी. चारोळी. ठीक आहे. एक्झॅक्टली. 6 गुण झालेत. 2 अजून वाचन करते त्याच्यात. तर त्यार ते माहित नाहीत आता. जर नीट ऐकलं तर कदाचित येईल हे परत, पण एनिवे. तो त्यांचाच पाठ लावणार का पुढून, म्हणजे शेवटच्या 2 चारोळ्या? सगळ्यांना ओके आहे परत लावायला हो की यार. ब्लॉक करताय? चालेल चालेल. येस येस. लास्टच्या शेवटच्या 2 लाव फक्त. तुला असताना तू मी तुझ्याकडे यायला निघते पण तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. वाट पायात घुटमळते, पाऊल पुढे टाकायचं सुचत नाही. तुळशी पुढे दिवा लावताना तुला कुंपणाबाहेर मी पाहिलं. मी येऊ शकले नाही कारण मध्ये कुंपण. आय हॅव अ गेस. नाही, माझं काही गेस नाही. तुळशी पुढे पास, दिवा पास. लावताना तुला कुंपणाबाहेर मी पाहिलं. मी येऊ शकले नाही. मध्ये कुंपण उभं राहिलं. पास करताय सागर? नाही ओके, नाही पियुष? काही- नाही. दोन फक्त 2 नावं करता राहिलंय आता. कवी, काव्य प्रकार आणि एक वाचन करता झालं. ओके. सागर गेस 2 करतोय. नाही, नाही, पास. सागर झालंय, पास केलंय. गेसच करतोय. तिसरं वाचन करतोय लालन सारंग आहे का? नाही, लालन सारंग नाहीये. मुकुंद? गेस अगेन. एक रीमा लागू आहेत का? करेक्ट. एक रीमा लागू आहे. रीमा लागू. आणि किंवा फक्त अरे रीमा. मला सांग, तू तिथं मी मध्ये ज्या ऍक्ट्रेस आहेत, मला पण वाटलं होतं ते. अं, नाही, एनिवे आय नो. सुहास जोशी बद्दल बोलता. नाही, त्या नाहीये. नाही सुहास नाही नाही, जोशी सुहास जोशी नाही. असा नाहीये. गोलसर सुहास चेहरा आहे जोशी. त्यांचा. बट एनिवे आय कांट रिमेंबर द नेम. ओके. ओके. 2 मुकुंद. पॉइंट आहे मुकुंदला. माझा नेक्स्ट इज माझा turn मंदार. आहे का? हा, मंदार. ओके. मंदार. मुकुंदनं जे सांगितलं ते शेवटचं सांगितलं वाचन करतं का मधलं सांगितलं? मधलं मधलं. शेवटचं मधलं आहे. मधलं नाही, शेवटचं राहिलं. शेवटचं नाही, होतं. सगळ्यात नाही, सगळ्यात शेवटचं शेवटचं नाहीये, राहिलंय. मधलं होतं. ओके. मधलं होतं ते. ओके. रीमा शेवट लागू सगळ्यात होती. विनय आपटे, रीमा आणि तिसरा आवाज कुठला होता? ओके. शेवटचं सगळ्यात मी गेस करतोय. सैराट मध्ये ते सांभाळणारी त्याला, म्हणजे हैदराबाद मध्ये सांभाळणारी, तिचं नाव छाया कदम आहे. आय थिंक ती आहे का? नाही, छाया कदम नाही आहे. छाया कदम इज वन ऑफ द बेस्ट ऍक्ट्रेसेस इन महाराष्ट्र प्रॉब्ली. पण आय थिंक त्यांच्या उमेदीच्या काळच्या आजची रेकॉर्डिंग आहे. हो, त्यांच्या आधीची बरोबर आहे. आहे. म्हणून मला वाटतच होतं. छाया कदम नाही आहे. ओजस? डोंट गिव्ह द आन्सर. आम्ही पास कर. जर ओके. कोणाला नाही तन्मय? आलं तर. नाही. रोहित? नाही, पास. अभिजित? अभिजित अटकलाय का व्हिडिओ? नाही नाही नाही, नाही आहे. विचार 2000च्या याच्यामध्ये छाया कदमच्या अगोदर कोण होती त्यांच्या? लालन सरांग पण झालं. नाही, पास. पास. ओके. हिंट देतो. हे त्यांचे BBI इज हर इनिशियल्स. BPI. BBI. बीबीसीआय ला JYP चा डब्बा लावला काय? जबरदस्त. नो मोर हिंट्स. नो मोर हिंट्स. ओके. हिंट ब्लॉक केलंय अभिजितनी आता हे 1 पॉइंट करतच आहे प्रश्न. पण एनिवे, सागर पटकन घेऊया कारण की बराच वेळ गेलाय या प्रश्नावर. नाही, BBI वर पास. कोणी आठवत आहे? नाही. पियुष? मी सांगू? सॉरी. मुकुंद? पास. ओके. मंदार? नाही सर. ओजस? इनामदार. करेक्ट. अरे नाही, एक मिनिट थांबा. पूर्ण उत्तर येऊ देत. अरे राव. फुलराणी. 2 हिंट झाल्यानंतर आलेलं आहे, त्याच्यामुळे एक्झॅक्ट उत्तर लागणार ना आता. मी आहे का? नाही, ओजसला भारती अजून मी आहे का पुढचा? नाही 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 एक नाही. मिनिट पुढचं? थांब. काय बोलला हा? ओजस काय बोलला? भारती नाही, म्हटलं. नाही, पुढे जाणार. तन्मय? भक्ती बरोबर इनामदार. अरे वा. भक्ती बरोबर आहे ना. Yes. ओजस नाही, इनामदार कोण?
तर इनामदार तन्मयला वळवणे. 1 पॉइंट मिळाला, कारण पास झाल्यानंतर 2चा अर्धा झाला, त्याच्यामुळे 1. तर पण खातं इनामदारमुळेच उघडलेलं आहे. वेल कळलं डन. ते. इनामदारमुळेच दोन कळलं. स्कोर झाली तन्मयची. इनामदार अर्धा पॉईंट नाही ना परत? नाही नाही मला कोणी माहिती कोणी म्हटलंय मायनस करा त्यांचे. सागरला पण पडत नाही. ठीक आहे, याच्यात सगळ्यात जास्ती पॉइंट गुण मिळाले पियुषला, त्याच्यामुळे नेक्स्ट प्रश्न नाही आहे. नाही, मला नाही, Sorry, मला नाही, मला नाही. शून्य का? होतं सागर. माझ्या आधी. सागर. ऍज सागर युजल रे, सागरने सागऱ्या. नाही. काव्य हे प्रकाश सागर दिला, कवी दिला आणि विनय आपटे 6 पॉइंट मिळाले ना. सागऱ्याला त्यांना 6. 6 मिळाले. एक सेकंद थांबा. रीमा सागर कोणी म्हटलं होतं? मुकुंदने म्हटलं होतं ना. हो, हा. करेक्ट. तर ठीक आहे, सागरला 6, मुकुंदला 2 आणि तन्मयला 1. पण सगळ्यात जास्ती सागरला होतं, त्याच्यामुळे नेक्स्ट प्रश्न पियुषला. एक सेकंद, सागरला जरा बाहेर पाठवा. सागर जरा नाही, रामेश्वर सागऱ्या आणि मी एका बघू टीम मध्ये आहे. ठीक आहे की नाही. ठीक आहे, 12वा प्रश्न पियुष. आता एक हे इंग्लिश व्हिडिओ आहे हा. ठीक दाखवू आहे, पण हा नको. बघून घेऊ, मग मी एक प्रश्न मिनिट सांगतो. एक मिनिट राम, दाखवूच नको आणि त्याला गेस करायला सांग. ब्लाइंड. हा सागरचा डायरेक्ट असता तर करू शकलो असतो, कारण त्याच्याकडे खूप जास्ती गुण आहेत सध्या. ठीक आहे, लेट्स. आणि जर नीट ऐका म्हणजे त्याच्यातनं कदाचित उत्तर कळेल. Really and truly, फक्त बघत नका राहू, ऐका पण. apart from the things anyone can pick up, the dressing and the proper way of speaking and so on, the difference between a lady and a flower girl is not how she behaves, but how she is treated. I shall always be a flower girl to Professor Higgins because he always treats me as a flower girl and always will. But I know I can be a lady to you because you always treat me as a lady and always will. Please don't grind your teeth, Henry. Well, that's really very nice of you, Miss Doolittle. I should like you to call me Eliza now, if you would. ओके, आता कोणीतरी म्हटलेलं आहे आय याचं थिंक नाव. अभिजितनी कोणी हिंट guess- केले guess- ऑलरेडी. no, ती no, फुलराणी हा. ती फुलराणी आणि Correct. मला वाटतं पुलंनी केलं होतं ना हे नाटक. Correct. अनुवाद पण Correct. पुलंनी केला होता. हा. येस येस, व्हेरी ट्रू. ती फुलराणी आणि पु ल देशपांडे पूर्ण 10 गुण मिळाले पियुषला. 12वा प्रश्न होता 10 गुण पियुषला. ओके, व्हेरी गुड. तर नेक्स्ट डायरेक्ट आहे मुकुंदला. मुकुंदला ना, हा. 13वा प्रश्न मुकुंद करता. ओके, हे चित्र आहे, त्यांना कनेक्ट करायचं आहे, पण हा आता एक स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न नाही आहे, म्हणजे उत्तर नाही आहे. हा एक म्हणजे फंडा मारायला लागेल आहे. ठीक आहे, म्हणजे इफेक्टिव्हली एक प्रकारची स्टोरीज बनते याच्यातनं. हा मुख्य म्हणजे हा विषय आपल्या ग्रुपवर बरेचदा डिस्कस झालेला आहे. तर सगळे चित्र व्यवस्थित बघा. ओके, आणि एक याच्यातनं फंडा म्हणजे कळलं ना काय म्हणतोय मी, म्हणजे असं नाही की एक शब्द द्याल तरी उत्तर होऊन जाईल, पण तसंही होऊ शकतं. पण एक आय थिंक सॉलिड हे फंडा पाहिजे याच्यात. गेस मारतोय मी. बरं, दिस इज बेसिकली पांडुरंग की कन्नड वर्सेस महाराष्ट्र कुठले आहेत. इज इट दॅट? नाही, इट इज नॉट दॅट. ओके, मुव्हिंग टू ओजस, सॉरी मंदार. आणि मी इथे लिहिताना हे केलेलं आहे, उगाच चूक झाली माझी. मंदार इज योर. नाही, हा आहे मी. ही चित्रे मराठीच्या इतिहासातील एक महत्वाचा बदल दर्शवतात. म्हणजे मला ती घटना सांगायची आहे का? हो, इफेक्टिव्हली असं घटना नाही म्हणता येणार, म्हणजे एक पर्टिक्युलर पॉइंटला असं काही नाही झालेलं आहे. पण तुम्ही असं एक कनेक्शन जोडू शकता की हे चित्रातनं हे निघतं, हा माणूस असा आहे, मग ही जागा पर्टिक्युलर, हे पुस्तक हे आहे, हे सगळं मिळून अशी एक फंडा म्हणतो ना आपण ज्याला, म्हणजे की एक कॉन्सेप्ट बनेल की अच्छा असं 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 झालं होतं. एक ओके, पर्टिक्युलर नाही की बॅटल ऑफ प्लासी असं उत्तर नाही आहे याचं. हा माणूस कदाचित मला त्या पहिल्या चित्र आणि तिसऱ्या चित्रावरनं काही हिंट मिळत नाहीये. मी दुसरं आणि चौथं चित्र म्हणून एक मोल्स चार्ल्सवर्थ नावाची एक इंग्लिश टू मराठी डिक्शनरी तयार झाली होती, ते रिलेटेड आहे का काय? नाही, ते नाही आहे. ते पहिली डिक्शनरी वगैरे नाही. हा नाही आहे प्रश्न तो. ओजस. पण ट्रॅक चांगला आहे हा वाला. हा जो विचार करण्याचा ट्रॅक आहे ना, मंदारनी जो सांगितला, हा ट्रॅक इज करेक्ट. मोडी ते देवनागरी. ओके, एक्सपॅन्ड कर. एक्झॅक्टली राईट, मोडी बद्दल आहे. स्क्रिप्ट. थँक्यू. आता कनेक्शन लावायचं तू अगदी परफेक्ट. आता जे मंदारनी जसा विचार केला ना, आता मोडीच्या आणि मंदारचा विचार आणि तुझा मोडीचा विचार याच्यात एकत्र कर, आणि अजून थोडंसं लॅटरलचा विचार करावा लागेल. सॉरी, थोडं स्ट्रेट, म्हणजे क्विज मध्ये असे बरे प्रश्न मिक्स करावे लागतात ना, काहीतरी एक प्रश्न असं थोडासा असा पाहिजे.
हे 2 नंबरचं चित्र आहे ते कॅरी साहेब आहेत का? हो, ते तर आहे, त्याचं नाव पण. ठीक आहे. श्रीरामपूर जे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, ठीक आहे. यू वर ऑन द राईट ट्रॅक अर्लियर. हा भाग दिसतो बंगाल. हा ड गटाचा प्रश्न आहे. करेक्ट. ग्रुप डी. तेव्हा ते फक्त मॅथमॅटिक्स मध्येच होतं ना, गणितातच होतं, अदरवाईज नव्हतं. बाकी नव्हतं. हम्म. तेव्हा एआयचा वापर होणार होता असं आमच्या तिथे रुमर आली होती नागपुरात. आमच्या वर्षीच्या 10वीत पहिल्यांदा ग्रुप डी प्रकार आला होता आणि त्या कोणीतरी म्हटलं की कम्प्युटरला चॅप्टर्स फीड करण्यात येईल आणि मग कम्प्युटर ग्रुप डी चे प्रश्न देईल बस. कॅम्प्युटर असेल, एआयचा विचार कॅम्प्युटर. करण्यात आला नाही. हा ओजस, काही सुचतंय? मी तुला तीन पॉईंट तुला मिळतील आहे, कारण तू मोडीवरती आलेलास. ठीक आहे, नेक्स्ट मुव्हिंग टू तन्मय. हे मंदिरावरून असं काय आहे का, म्हणजे देव आणि त्याच्यातून देवनागरी झालं असं काही आहे का? नाही नाही, देवनागरी नाही, तसं नाहीये. रोहित? म्यूट वरती आहे का? विचार करतो. हॅलो, सॉरी, प्रश्न काय होता? प्रश्न रिपीट कराल का? हे जे चित्र, आता चित्र बघितलेत का? हा, मला फक्त ते पुस्तकाचं नाव नाही दिसत आहे, शेवटचं काय आहे ते. मरहट्टा लँग्वेज म्हणून पुस्तक आहे. डायलॉग्स ऑन फॅमिलियर अच्छा, सब्जेक्ट्स, अच्छा. थर्ड एडिशन बाय विलियम कॅरी डीडी, प्रोफेसर ऑफ संस्कृत अँड बेंगॉली लँग्वेजेस, बांगला. कॉलेज ऑफ फोर्ट विलियम, सेरमपूर. मराठीच्या इतिहासातील मोडीची आता बाळबोध लिपी मराठीचा झाली. इतिहास इथे म्हणजे भाषेचा इतिहास. ठीक आहे. हा, Not मराठा मोडीची राज्य. बाळबोध लिपी झाली प्रिंटिंग मध्ये. करेक्ट, ऍब्सोल्युटली राईट. पहिले 2 पिक्चर्सला कसं जोडणार त्याच्यासोबत? हेमाडपंत म्हणून. परफेक्ट. हेमाडपंथी मंदिर आहे ते. हेमाडपंथी मंदिर आहे ते. हेमाडपंथांनी बरोबर. मोडीचं काढले. अगदी बरोबर. आणि तर हे जे मंदिर आहेत किंवा मोडीची बाळबोध. करेक्ट. तर असं झालं होतं तेव्हा की हेमाडपंत जे म्हणतात त्यांनी मोडी लिपीचा आविष्कार केला म्हणू शकतो आपण. आणि विलियम कॅरी जे होते ते एक भाषाशास्त्रज्ञ म्हणू शकतो, लिंग्विस्ट. आणि त्यांनी मराठीचं ग्रामरचं पहिलं पुस्तक हे आहे, मरहट्टा लँग्वेज म्हणून. मराठा. तेव्हा सिरमपूरला ते होते. तिथे काय होतं की छापखान्यात त्यांना देवनागरीचेच हे होते, त्यांच्याकडे पॉसिबिलिटी होती. तर त्यांनी, आणि तोपर्यंत मोडी लिपी गद्याकरता होती आणि पद्याकरता देवनागरी, असं मी वाचलं. आता नक्की मला माहित नाही पूर्णपणे, पण त्यांच्याकडे छापखान्यात फक्त देवनागरी होती. त्यामुळे त्यांनी मराठीचं पहिलं पुस्तक देवनागरीतच छापलं. असं नाहीये की ह्या पुस्तकामुळे सगळं पुढे देवनागरी झालं, पण हळूहळू दॅट वॉज लाईक द फर्स्ट वन टू स्टार्ट, आणि मग त्याच्यानंतर पुढे सगळं काही देवनागरीत झालं होतं. त्याच्यामुळे आणि ते वरचं जे मंदिर आहे ते हेमाडपंथी आहे, खालच्याचा काय संदर्भ आहे? दोन्ही हेमाडपंथी मंदिर आहेत. ते दगडावर दगड ठेवून जे होतं ना, हा. स्टाईल वॉज दगडावर दगड ठेवून बांधायचं. खालच्या पिक्चर मध्ये जास्त क्लिअर आहे, मला तर वाटलं ती हिंट हा, आहे. तर ते 2, एक अकोले तालुका मधलं अमृतेश्वर मंदिर आहे पहिलं वरचं आलं, आणि खालचं आहे महादेव मंदिर, सिल्लोड जिल्हा, औरंगाबाद, संभाजीनगर. ठीक आहे, चांगला फंडा, क्रॅक. तर मग याच्यात 2 पॉईंट मला वाटतं आपण ओजसला देऊया. 2 की 3 किती द्यायचं? 3 सर्वानुमते 3 किंवा 3पेक्षा जास्ती देऊ शकतो. मला रोहितला मला हे विचारावं लागेल की ओजसही जर मोडी म्हटलं नसतं तर याचा सुगावा लागला असता की तुम्हाला ऑलरेडी माहितच होतं? नाही, ऍक्च्युली ओजसने मोडी सांगितलं तेव्हा मी टनेल मध्ये होतो, त्याच्यामुळे मी ते ऐकलं नाही. बट आय डोंट नो इफ दिस इज अ व्हॅलिड डिफेन्स. ठीक आहे, पण मग ओजसचं 3 आहे आणि रोहितला 7. ठीक आहे. 13वा प्रश्न सगळ्यात कठीण होता माझ्या मते. आणि 1 मिनिट, मला अजून एक प्रश्न आहे. बाळबोध आणि देवनागरी याच्यात काही कनेक्शन आहे का? बिकॉज दे आर सो आज बाळबोध मध्ये एक्स्ट्रा लेटर्स आहेत. ळ आणि ञ, ळ आणि वडेवर, जर ळ हा जो लिहितो ना आपण, तो देवनागरीमध्ये ळ एक्स्ट्रा आहे आणि लू नाहीये. लू वापरत नाहीत बाळबोध मध्ये. बाळबोध काय काय अक्षर वापरत असले पाहिजेत ना खरं. नावातच लू 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 ल ला अच्छा, म्हणजे क्लुप्ती वाला. अरे
अरे वापरतात म्हणजे आई शपथ, एक नंबर. पण मला सांग, म्हणजे त्यांना असं वेगवेगळं त्यांची एक बाळबोध देवनागरी, त्याच्यात काहीच कॉमन नाही आहे. इट जस्ट असंही नाही एक मोडी देवनागरी आणि आणि देवनागरीमध्ये कॉमन असं म्हणता येणार नाही, पण हे जी समोर आहे ही मोडी लिपी आहे. हा. ठीक आहे, उच्चार सगळे सेमच आहेत मला वाटतं. आय थिंक काही काळापूर्वी परत मोडीला आय थिंक हेच मला वाटतं रोहितने एकदा ग्रुपवर म्हटलेलं होतं की मोडी लिपीला परत आणण्याचा प्रयत्न करणार होतं काही लोक, कारण ओरिजिनली मराठीची लिपी मोडी आहे, असं म्हणण्यात येतं. पण मोडीत देवनागरी निघाली पण रे ती. वापरण्यात येत होती आणि कविता वगैरे लिहिण्याकरता जास्त करून देवनागरी वापरण्यात. मोडी वॉज बेसिकली रनिंग स्क्रिप्ट, त्याच्यामुळे फास्ट लिहायचं येतं कर्सिव्ह, मोडीमध्ये. ज्याला आपण त्यामुळे कर्सिव्ह म्हणतो. राज्यकारभारामध्ये मोडी खूप वापरायचे. शॉर्ट हँड होती ना ती. लवकर लिहायला कर्सिव्ह म्हणून मोडी कर्सिव्ह लिपी जास्त सोयीची पडायची. as आम्ही compared to मराठी मीडियम, आम्हाला कर्सिव्ह अलाउड नव्हतं. चला, रोहितने सगळ्यात जास्त गुण मिळवले मागच्या प्रश्नामुळे. पुढला प्रश्न आता अभिजितकडे आहे. ठीक आहे, आता ही जी क्लिप आहे ही एका इंग्लिश टीव्ही शो आहे ट्वायलाइट झोन म्हणून, 1980s मध्ये आलेला होता. आय डोंट नो इफ तुम्ही तेव्हा पहिल्यांदा इंडियामध्ये सॅटेलाइट टीव्ही आला होता तेव्हा स्टार प्लस वरती यायची. स्टार प्लस तेव्हा इंग्लिश चॅनल, तर त्याच्यात ट्वायलाइट झोन म्हणून हा एक टीव्ही शो यायचा, जो प्रत्येक एपिसोड एक वेगळी स्टोरी असं असायचं ते. त्याच्यातला एक भाग 1986 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या भागात ही एक कहाणी, ही जी व्हिडिओ आहे हा नीट बघा, प्रश्नातच उत्तर आहे. Grandma? 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 Do you want your tea now, Grandma? I spilled some, but I have some more. Grandma? ओके, तर व्हॉट एव्हर द क्लिप वॉज, हा भाग ज्या कथेवर आधारित होता, तर त्या कथेचं मराठी रूपांतर एका मराठी लेखकाने केलं होतं. त्या मराठी लघुकथेचं आणि लेखकाचं नाव काय, हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे 2 प्रश्न. आजी आणि नारायण धारप. करेक्ट, 5 पॉइंट्स. या लघुकथेची प्रेरणा घेऊन एक सुप्रसिद्ध हिंदी भयपट 2018 मध्ये तुंबाड. अरे वा, चला पूर्ण 10 पॉइंट अभिजितला होम पेज वर नंबर. मिळाला. नारायण धारप असे आतून बाहेर आला. नारायण धारप म्हणजे स्पेशलायझेशनचा सब्जेक्ट आहे त्याचा. वाटलंच होतं. बरेच जणांनी म्हटलं होतं ग्रुपमध्ये, म्हणून मी धारपांवरती हा प्रश्न आला आणि लकीली तो डायरेक्ट अभिजितला झाला. सुरुवातीला मी 10 गुण याचे फक्त उत्तराचे होते आणि 2 गुण बोनस फॉर तुंबाड होतं, त्याच्यामुळे मी त्याला 12 गुण देतोय आता. हे आहे 14वा प्रश्न, 12 गुण. त्याचा एक भारी पॉइंट हा होता की तो हस्तर हा शब्द त्यांनी वापरला होता. करेक्ट, हस्तर. आणि ह्या ओरिजिनल ह्याच्यामध्ये ही जी कथा इंग्लिशमध्ये जी लिहिली होती स्टीफन किंगची होती, पण ते त्यात बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये चेंज केल्या होत्या की त्याच्या मागची. आणि तुंबाडची जी स्टोरी होती त्या तुंबाडच्या स्टोरीमध्ये पण आजीचा फक्त एक सर्टन पार्टच युज केला. तुंबाडच्या अगोदरचा पार्ट, त्याच्यानंतरचा पार्ट, आणि तुंबाड नाव तर आपल्या तुंबाडचे खोत वरून होतं. नारायण धारपांशी संबंध नाही, साहेबांचे आडनाव बंधू. पण ते हा जो अनिल अनिल बर्वे, तो ही वॉज ब्रॉटअप ह्याच्या फॅमिलीमध्ये. ही लोक घरी येऊन जाऊन वगैरे असायची आणि त्यांना तेव्हा ते तुंबाडचे खोत, तुंबाड हा शब्द त्याला आवडलेला, या कथा आवडलेल्या होत्या. मराठीमध्ये कधी बनवू शकला नाही, अँड दॅट इज ऍक्च्युअली अ शेम की हा पिक्चर मराठीत बनवता आला असता, कारण मराठीचं एवढं मोठं हे होतं, पण त्याला तेवढं कव्हरेज मिळालं नसतं. आणि अनाथ हा तो जो ऍक्टर ज्यानं ते रोल प्ले केला तुंबाडमध्ये, पण आपला काय नाव, सोहम शाह. दे वर कमिंग टू सासवड फॉर 8 years स्ट्रेट, कारण त्यांना ते पर्टिक्युलर आभाळ आलेलं आणि वाडा दिसला पाहिजे आणि तो एक बॅकग्राऊंड आला पाहिजे. ते वेंट बॅक देअर, ज्या ठिकाणी गाडी जाऊ शकत नाही, अर्धवट काय म्हणतात त्याला, बैलगाडीमधून जावा, अर्धवट खांद्यावरनं वाहून न्या, आणि त्या 1-2 शॉटसाठी ते वेंट देअर फॉर 8 years स्ट्रेट.
सुपर. त्याचं काय कधी पिक्चर बनणार आहे नाही बनणार आहे वगैरे, अमेझिंग. दॅट तुझा नवीन पिक्चर चालेल. काहीतरी येतो, बघायला पाहिजे. अमेझिंग आहे. नक्कीच. आय थिंक द मेकिंग ऑफ तुंबाड इटसेल्फ इज अन ऑसम स्टोरी. ते बघायला नक्कीच. आणि राई परवेचं तुम्ही जर इंटरव्ह्यू ऐकाल ना, तर ही सगळी कहाणी त्यांनी सांगितलेली त्याच्यात खूपच जबरदस्त आहे. आणि ते जे डेडिकेशन लागतं, म्हणजे 8-10 वर्ष एका सिनेमाला एकाच स्टोरीला द्या, ते तुम्ही पूर्ण आपली लाईफ बाजूला ठेवता, बाकीचं सगळं राहून जातं, तुमचे पैसे नाही, तुमच्याकडे काही नाही, तरी तुम्ही स्ट्रगल करत करत एक कलाकृती बनवता. आणि मग ती रिलीज होते, ती हिट होते, ठीकठाक होते, पण तेवढी होत नाही. मग त्याच्यानंतर 5-6 वर्षांनी परत रिलीज होते आणि मग जास्ती पैसे बनवते. म्हणजे विचार करा, इतकी कमाल आहे ही कहाणी. म्हणजे ते पिक्चरचं जबरदस्त आहे, नो डाऊट. आणि आय थिंक त्याचं पार्ट 2 वगैरे पण येणार कदाचित. पण जे जे काही आहे, मला वाटतं ती डेडिकेशन करतात सलाम त्यांना. तो व्हेरी गुड अभिजित. पूर्ण 12 पॉईंट. आजी हे कथानक, लघुकथेचं नाव नारायणधार. ओके. नेक्स्ट आहे सागर करता डायरेक्ट. परत सागर. नाटकाच हा परत सागर. हा परत सांग. तर एक याचं उत्तर हे नाटक आहे. नाटकाबद्दल हा प्रश्न आहे. नाटकाचा विषय असलेला क्ष हा खरोखरच वाईला राहायचा, खाणावळ चालवायचा. म्हणजे त्याने त्यावेळी ठेवलेली बाई ती खाणावळ चालवायची. तेंडुलकर या क्षला भेटले होते. त्यांना तो चांगलाच लक्षात राहिला होता. तो तरेवाईक होता म्हणून नव्हे, तर तो खरा होता म्हणून. ते त्याच्याविषयी बोलायचे, विचार करायचे. या तुकड्या तुकड्यातील विचारातून ती व्यक्तिरेखा त्यांच्या मनात आकार घेत होती. एके दिवशी संध्याकाळी डॉक्टर श्रीराम लागू यांच्याशी बोलताना तेंडुलकरांना वाईचा हा क्ष आठवला. त्याच्याबद्दल लागूंशी बोलताना कल्पनेत असलेले नसलेले अनेक तपशील स्पष्ट झाले. त्या बोलण्यातून ब्लँक ब्लँक ही व्यक्तिरेखा जन्माला आली. तो नाटकात बोलणार असलेली अनेक वाक्य तेंडुलकरांना ऐकू येऊ लागली. त्याच रात्री तेंडुलकरांनी नाटकाचा पहिला अंक एकटाके लिहून काढला. तेंडुलकरांचे हे नाटक श्री कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शित केले. निळू फुले, लालन सारंग या कलाकारांनी नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. कुठल्या विवादास्पद नाटकाविषयी हा मजकूर आहे? क्ष हे त्या सखाराम पात्राचं पांढरे. नाव आहे आणि ते नाव नाटकाच्या नावातही आहे. सखाराम सागरचं पांढरे. नाही. सखाराम पांढरे. परफेक्ट. 10 पॉइंट्स टू सागर. परफेक्ट. एक नंबर. 6 गुण मिळाले. अरे माझी स्टोरी आहे. जबरदस्त आहे, खूपच जबरदस्त. आय थिंक परत आलेला, आय थिंक परत स्टेज करतायत. सयाजी शिंदे. सयाजी शिंदेनी केलं होतं ना. त्याचा हो, व्हिडिओ सयाजी पण आहे, शिंदे पण माझ्या मते जर व्हिडिओ बघण्यापेक्षा ना ऍक्च्युअल थिएटरमध्ये जाऊन बघाल ना, सयाजी शिंदेचं काम नाही खतरनाक आहे. होतंय ना, सयाजी शिंदे करतायत जबरदस्त ते, ऍक्टिंग. चालू आहे ते. आणि सोनाली कुलकर्णी आहे का त्याच्यासोबत, की कोण आहे आता या संचामध्ये? व्हिडिओ तर सोनाली कुलकर्णी होते आधी. हा, व्हिडिओमध्ये होते. आता नवीन परफॉर्मन्स मध्ये कोण आहे माहित नाही मला. मी फक्त एवढं निळू वाचलं की फुलेंचं परत करतायत. युट्यूबवर आहे एक क्लिपिंग, मला वाटतं आहे निळू फुलेंचं युट्यूबवर. हा, ते आहे. ते तर ओरिजिनल, म्हणजे ओरिजिनल पण नाही, ते काही वर्षानंतर त्यांनी स्टेज केलेलं. हा, नंतरचं आहे. आणि सॉरी सयाजी राम आणि एव्हरीवन, मला ड्रॉप करावं लागेल. मला ते अच्छा, टाइम नो स्लॉट. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. ऑलमोस्ट आपलं झालंच आहे. 2-3च प्रश्न उरलेत. मला सुद्धा ड्रॉप व्हावं लागेल, कारण मला ऍक्च्युली घ्यायचंय. सो ठीक आहे ना. थँक्यू सो मच. होपफुली विल डू दिस अगेन. थँक्यू राम. अरे राम, जबरदस्त. मस्त. थँक्यू राम, मस्त झालं ते. तर आहे 2-3 प्रश्न आहेत अजून. सगळ्यांना थांबायचं आहे की करूया? हो करूयात ना. 2-3च प्रश्न अजून आहेत. ठीक आहे. सखाराम पांढरे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. आता हा प्रश्न आहे पियुष करता. हे 3 जे स्टिल्स म्हणूया ना, हे एका सिनेमाच्या क्रेडिट रोल मध्ये फोटो आहेत. प्रमुख भूमिकेमध्ये पु ल देशपांडे, कथा, पटकथा, संवाद, संगीत दिग्दर्शन पु ल देशपांडे, दिग्दर्शक पु ल देशपांडे. हा कुठला सिनेमा, कुठला पिक्चर? गुळाचा गणपती आहे का? करेक्ट. परफेक्ट. अरे नागपूर प्रश्न एकदम सोपे येतात हा. इन्फिनिट बाउन्स आहे एकदा. नाही, दुसरं म्हणजे काय ना, क्विझिंग मध्ये हे खूप नॉर्मल आहे की काही प्रश्नांचे उत्तर कोणाला खूपच सोपे वाटतात आणि कोणाला तेच बापरे, कुठे कोणाला कसं काय कळणार बाबा हे, असं पण असतं. दॅट इज द थिंग. आता ठीक आहे. गुळाचा गणपती करेक्ट आन्सर. 10 पॉईंट पियुषला. याच्यातलं एक गाणं खूप गाजलं होतं. इथेच टाका तंबू, ते आलं ना. ते होतं की नाही तुम्ही म्हणताय ते फार 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 मेन स्ट्रीम आहे. गुळाचा गणपती. ज्याचं गाणं त्यांनी गायलं होतं, आपले मिले सूर मेरा तुम्हारा.
भीमसेन जोशी. जोशी. ठीक आहे, आपण नंतर गुगल करूया. पण माझ्या मते तर मला ते इथेच टाकत तंबू खूपच सुपर वाटतं. ते कधी ऐकलंय का ते गाणं? नाही बाबा. नक्की आहे का? इथेच अरे टाकत तंबू. बस. बाय द वे, या पिक्चरचे गाणे लागली कोणी लिहिले होते सांगा? समाधी ज्ञानेशा, ते याच्यातच आहे का? वा वा वा. इंद्रायणी काठी. नाही नाही, इंद्रायणी गाडी त्यातलं नाही. नाहीये कदाचित. ते वेगळं अजून गाणं असावं. होतं. इंद्रायणी काहीतरी. काठी पु ल देशपांडेंनी केलेलं नक्कीच. पण लेट मी जस्ट गुगल इट, अदरवाइज इट विल कीप बॉदरिंग मी. नाचरे मोरा पण या पिक्चर मधलंच आहे ना? नाही मला नाही, तर बाहेर तेच वाटलं, वेगळं. मला वाटलं नाचरे मोरा यातलं नाचरे नाहीये. नाचरे मोराच होतं बहुतेक. मला वाटलं मुकुंद तुम्ही नाचरे मोरा गुळाचे गणपती करेक्ट, आय थिंक इज राईट. इंद्रायणी काठी या सिनेमातला आहे, नाचरे मोरा नाही अरे आहे वा. पण याच्यात. नाचरे मोरा माडगुळकरांचं आहे. ते त्यांनी ते एका याच्यात लिहून टाकलेलं आहे. दॅट इज द. इंद्रायणी काठी पण माडगुळकरांचंच आहे. ह्या सिनेमाचे गाणे पण गदी माडगुळकरांनीच लिहिलेले आहेत. ओके, लवली. प्रत्येक प्रश्नासोबत अजून एक्स्ट्रा माहिती मिळते. हा, छान. तर नेक्स्ट आता मुकुंदचाच प्रश्न आहे, 17वा प्रश्न. ह्या कलाकृतींचे लेखक कोण? ही त्यांची सॉर्ट ऑफ बिब्लिओग्राफी म्हणता येईल. आबुरावाचं लगीन मुक्तनाट्य, आंधळ दळतय मुक्तनाट्य पहिला प्रयोग रवींद्रनाट्यमध्ये 1966, 25वा शिवाजी मंदिरात आणि 100वा पुन्हा रवींद्रमध्ये. इंद्राच्या दरबारातील तमासगीर रहसन, एक नट अनेक सम्राट, कोड्याची करामत, कोयना स्वयंवर, चित्रगुप्ताच्या दरबारातील दारुड्या, ज्ञानबाची मेघ मुक्तनाट्य, नशीब फुटकं साधून घ्या, नारदाचा रिपोर्ट, बापाचा बाप मुक्तनाट्य अगेन, माझा पवाडा हे आत्मचरित्र, मीच तो बादशाह, यमराज्यात एक रात्र पहिले मुक्तनाट्य 16 जानेवारी 1960 रोजी अमर हिंद मंडळाच्या नाट्यगृहात पहिला प्रयोग. या मुक्तनाट्याला राज्य पातळीवरील लिखाणाच्या स्पर्धेत महाराष्ट्र सरकारचे पहिले पारितोषिक मिळते. ऑब्व्हियसली हे सगळं विकिपीडियावरनं छापलेलं आहे. इफ इट इज ऑन विकिपीडिया देन इट हॅज टू बी ट्रू. करेक्ट. एनिवे, सो हे कोण कोण लेखक याचे? कुणाचा प्रश्न आहे? मुकुंद. माझा आहे, माझा. मुकुंद. गेस मारतो यार. दिलीप प्रभावळकर. नाही, दिलीप प्रभावळकर नाही आहे. गुड गेस. मंदार तर नाही आहे आता, त्याच्यामुळे ओजस. नाही, पास. ओके, तन्मय नाही आहे आता, त्यामुळे रोहित. गेस दमा मिराजदार. नाही, दमा मिराजदार नाही आहे. अभिजित. माझा पवाडा साबळे आपला नाही ना? अमर बरोबर, साबळे. शाहीर साबळे. करेक्ट. आणि साबळे. शाबास. Well done. परफेक्ट. आय थिंक परफेक्ट हाऊ यू फिगर इट आउट. हे याला वर्केबल जेव्हा म्हणतो ना आपण, सगळी बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला माहित असेल तर असेल, पण जर माहित नसेल तर पवाडा लिहिणारा कोण असतो, आत्मचरित्र. काय? आणि ते कोणाचं आत्मचरित्र कोण आहे? आणि डोंट ओव्हर थिंक. सिम्पल. किती शाहीर माहिती आहेत सगळ्यांना. मस्त आन्सर. Well done. मस्त आन्सर. शाबास. नाही, पण तो केदार शिंदे कनेक्शन माहित नव्हतं ते अगोदर. केदार शिंदेचे आजोबा आहे. केदार शिंदेची आई त्यांची मुलगी. ओके. आणि त्यांची दुसरी मुलगी म्हणजे चारुशीला साबळे वाच्छानी. सगळ्यात फेमस म्हणजे अश्विनी येनामध्ये नाही का, अश्विनी येना, त्याच्यात जी ऍक्ट्रेस आहे चारुशीला साबळे, ती यांची मुलगी. ओके. त्यांचे हर हजबंड होत अजित वाच्छानी, हम आपके है कौन वगैरे मध्ये नाही का. हे तर बिलकुल काय संबंध नाही या गोष्टीचा. अश्विनी येना किशोर कुमारने गायलं करेक्ट, किशोर कुमारने गायलेलं. आणि मला वाटतं ते लास्ट मराठी गाणं होतं. आय थिंक सो. आय एम नॉट 100%, बट आय थिंक एक अजून प्रश्न आहे, बघूया. हो आहे, चला. सागरला डायरेक्ट आहे हा. श हे दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राजदरबारात इ. 400च्या सुमारास असलेले राजकवी होते. अलकेचा अधिपती कुबेर याने त्याच्या एका यक्ष सेवकास हद्दपार केल्यामुळे तो रामगिरी म्हणजे सध्याचे नागपूर जिल्ह्यातले रामटेक. तर पियुष, तुला हे आलं नाही ना, तर मला माहिती आहे. पर्वतावर येऊन राहू लागला अशी आख्यायिका आहे. ठीक आहे. या मध्यवर्ती कल्पनेस धरून क्ष यांनी त्यांचे सर्वात प्रसिद्ध काव्य रचले.
त्याच रामटेकच्या डोंगरावर महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे क्षच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्मारक, हे जे स्मारक आहे बांधण्यात आले आहे, त्यात रेखीव व कोरीव असे नक्षीकाम केले आहे. तर हे स्मारक कोणाचे आणि इथे रचलेल्या काव्याचे नाव काय? बरेच लोकांना माहित नाही, नागपूरच्या जवळच रामटेक म्हणून एक गाव आहे, तिथे खूप सुंदर रामाचं मंदिर आहे. असं म्हणतात मस्त की मंदिर ज्या वनवासात होते त्या प्रभू श्रीराम तिथे थांबलेले आणि नंतर मग पुढचा प्रवास केला. तर ते रामटेक आणि तिथेच आता या कवींचे स्मारक आहे आणि इथेच त्यांनी त्यांचं सगळ्यात फेमस काव्य असं म्हणू शकतो आपण, किंवा दोन अजूनही फेमस आहेत, पण सगळ्यात प्रसिद्ध जे आहे. काव्य आहे ते इथे रचलं. कालिदास. करेक्ट, कालिदास बरोबर आहे. आणि काव्याचं नाव? बरोबर आहे. यक्ष ते मेघदूत. करेक्ट, जबरदस्त, छान वर्कआउट Well केलं. done. चांगलं कसं काय रे? छान वर्कआउट केलेस. यक्षावर सिरियसली नाही. बाय द त्याची स्टोरी अशी याचा अनुवाद शांता ढगाबरोबर खूप छान पाठवलेला आहे संदेश. मराठी. काय काय म्हातारी उडता नयेची तिजला शांता मातामधी शेळके. अशी. चुकीचं उत्तर. पहिला हे कालिदास आणि मेघदूताचा मेघदूत अनुभव आहे, अनुवाद आहे ही कविता. म्हातारी उडता नाही नसेल नसेल. नाही ना? नाही रे, नाही तो नाही. ते नल 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 दमयंती दमयंती संवाद. नलदमयंती आख्यान. नलदमयंती अच्छा, ते आख्यान. नल दमयंती. अलका आहे रोहित त्याच्यात. रोहित आणि मला आमचे मराठीचे मास्तर आठवले. संदर्भासही स्पष्टीकरण मध्ये दिलेलं असतं, सुतानं फोडून काढला असता आम्हाला. ओके, आय थिंक झाले 18 प्रश्न सगळे झाले आहेत आणि गुणांची संख्या सांगून देऊ गो. फक्त अभिजित पहिले 3 सांगा. कशाला उगाच राहू द्या की. ते सांगून देऊया, काही हरकत नाही. खालून सुरू करू. तन्मयला 1 गुण, मंदारला 2, जे सावळा म्हणजे आय थिंक नंतर अजून मंदार असेल तर कदाचित त्याला अजून मिळाले असते. त्याच्यानंतर मुकुंदला 6, ओजस 17, रोहित 27, अभिजित 32, पियुष 38 आणि सागर 56. आणि 10 जर सुरुवातीच्या ट्रायल बॉलचे जोडले तर 10. एकाने राहिलं 56. गेलं तर 6-7, 6-7, बट 66 इज युअर आन्सर. थँक्यू सो मच एव्हरीवन. चांगलं अरे वाटलं राम, अरे मला. मस्त. राम, बरं, काय एक जबरदस्त. कोणीतरी झाली खरं. राम्या, जागतिक प्रश्न मंजुषा आहे राम. जागतिक. जागतिक नाही जागतिक. मला असं वाटतं खरंच, की खरंच. आपण जबरदस्त. श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि महावस्त्र देऊन महावस्त्र देऊन अगदी अगदी. सत्कार. राम यांचा सत्कार करावा आणि या धन्यवाद. विषयावर आपल्याशी एकदा चर्चा करायची आहे. कुठल्याही बोंबला. कुठल्याही ब्रिजवर जाऊन रामचा जाहीर मुका घेण्यामध्ये मी कुठला तो पूल मला सांगून दे, तिकडे मी फटकणार पण नाही जवळपास. नाही, राम जगनाडे चौकामध्ये. आ, हे छान, Well, ठीक too आहे. good, Rama. मला Well एक done. बनवण्यात खूप मजा आली. आय थिंक प्रत्येक गोष्ट अशी आणि मी एनकरेज करेल सगळ्यांना की तुम्ही पण कंडक्ट करा क्विज. तुम्हाला जे माहिती आहे त्याच्या बाबतीत थोडं अजून माहिती काढा आणि त्याचे प्रश्न बनवा. प्रश्न बनवण्याचा तरीका असा असतो की उत्तर कळल्या लोकांना वाटेल, ओ हे होतं का उत्तर, लाईक दॅट. ती रिएक्शन आली म्हणजे वर्केबल प्रश्न असतोच जनरली. त्याच्यामुळे असं उगाच मेमरी टेस्ट नको. आरामात करता येईल. मला वाटेल की चांगलं वाटेल जर कोणीतरी नेक्स्ट राऊंड कोणी करायला हवा आणि आपण ही साखळी चालू ठेवू जेव्हा काय पॉसिबल आहे. 1-1.5 तास माझा काढायला काही हरकत नाही. याच्यावर एक प्रस्ताव आहे की जो या कोणत्याही क्विज मध्ये प्रश्नमंजुषेत जो जिंकेल त्याने पुढची क्विज करायची. बॉब, व्हेरी वेल डन, गुड आयडिया. सागर, नेक्स्ट इज युअर्स. चालेल. आणि त्याच्यामुळे सागर जिंकणार पण नाही पुढची. व्हेरी गुड आयडिया. आणि मला काय वाटतं, मराठी साहित्यात तुम्ही जर जनरली ओव्हरऑल मराठी करू शकता, महाराष्ट्र करू शकता. म्हणजे तो ब्रॉड स्कोप पण होऊन जाईल. समजा नुसतं साहित्याबद्दल तुम्ही 5 प्रश्न ठेवा, 5 प्रश्न दुसऱ्या कुठल्या विषयावर ठेवा. एखाद वेळेस असं होतं की एकाच विषयात स्पेसिफिक जात मग ते एक प्रश्न खूप कठीण होऊन जात नाही, तुम्ही बोरिंग होऊन जातं, असं पण होऊ शकतं. त्यामुळे टोटली अप टू यू सागर, Generic. कसं करायचंय आणि काय करायचं. ऍज लॉंग एज आपण, आय थिंक मेन कॉमन पॉईंट सगळ्यांचं मराठी आहे, त्यामुळे त्याला धरून किंवा महाराष्ट्राला धरून जर बनवलं क्विज तर मग चांगलं राहील. माझ्या मते हे आहे. महिन्यातून एकदा करू शकतो आय थिंक रे. महिन्यात जसंही जमेल लोकांना. म्हणजे कधी पण. वीकेंडला
ही जी वेळ आहे ही आय थिंक सगळ्यांना सोयीस्कर आहे perfect आहे. वेळेनुसार है ना. म्हणजे नुसतं नाशिक हा जरी विषय घेतला तरी 10 क्विज होऊ शकतो. मुकुंदराव खाली नाशिक सोडून कुठलाही हा? नाशिक सोडून कुठलाही और वी कॅन डू अ नाशिक बॅशिंग ऑल्सो. वी कॅन गिव्ह यू एनफ फॉडर फॉर दॅट. तुम्ही आता याच्यात मी प्रयत्न हा केला की भाई जनरली सगळ्यांना माहित असेल किंवा या ग्रुप पैकी लोकांना जे मी लोकांचे बऱ्यापैकी चॅट्स वाचलेत, जसं अभिजित धारप बद्दल खूप बोलतो, तुम्हाला वाटतं की धारपचा जर मी प्रश्न आता अभिजित एक आहे त्याला तर उत्तर माहित असेलच हे है ना. मोडी बद्दल मला वाटलं रोहितला तर आहे नक्की, कारण रोहितने मोडी हा लिपी भाषेविषयी काय बोललेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटलं की असं नागपूरचं मला वाटलं कालिदास स्मारक पियुषला तर येईलच, तर असं कोणाला तरी येईल असं प्रश्न जोडण्याचा प्रयत्न केला. मस्त होतं, मस्त. सॉलिड एफर्ट टाकलेलं धन्यवाद. राम. ते शेअर करा ना कव्हर, पहिलं जे कव्हर होतं ना पुस्तकांचं सगळं कव्हर. मी हेच पीपीटी शेअर करून देईल. हा पीपीटी शेअर कर, पीपीटी शेअर कर. सागऱ्या, हा. मला आणि राम आपण बेंगलोरमध्ये मेजवानी ठेवूया की पार्टी. एनी टाइम रेडी. एक नवीन इथे कुठेतरी बाय द वे हळदी कुंकाचा प्रोग्राम आहे 17 तारखेला. बँगलोर मराठी ग्रुप हळदी कुंक. मी जेवायला जाणार आहे. आई आणि माझी बायको जाईल आहे तिथे पूर्ण हे हळदी कुंकाला वगैरे. मुरांबाच आहे ना तो? हा मुरांबा, करेक्ट. माझी बायको पण त्या अरेंजमेंट मध्ये आहे त्यात. अरे बाय द वे ऑन दॅट नोट, अरे मी पैसे दिले, मला तिकीट मिळाली नाही हे सांगून दे तिला फक्त. म्हणजे मला कळलं नाही की काय करायचं. पैसे भरले पण त्याच्यानंतर काय QR कोड येणार, काय येणार ते एकदा विचारून घेशील. मला पण माहित नाही, मी पण विचारलं. ऑनलाईन हळदी कुंकू आहे काय? नाही तिथे एक कन्व्हेन्शन हॉल बुक केलेलं आहे त्यांनी. अरे इकडे बँगलोरमध्ये सध्या म्हणजे नाटकं एक मला कळलं असं, कारण स्वप्नील जोशीचा व्हिडिओ बघितला मी, लग्न पंचमी नाटक बँगलोरला घेऊन येतात ते. त्याची तिकीट जर हवी असेल तर हळदी कुंकाला तिकीटा विकायला सुरू करतात. आणि इकडे जनरली मराठी नाटक येतं हमखास हाऊसफुल, सॉलिड हाऊसफुल होतात. मी आता देवबाभळी बघितला, शिकायला गेलो, हे बघितला, एका लग्नाची. अरे तो भारी आहे, शिकायला गेलो. तुला बघितलंच पाहिजे. शिकायला गेलो. लँग्वेज कोल्हापुरी वगैरे इज खतरनाक. ते बंगलोरवाले तिथे जयपूर 9th ब्लॉकला एक राज्यवर्धन की काहीतरी मराठी एक स्टोअर असायचं आधी, आहे का ते अजूनही? तिथे साबुदाण्याची उसळ बिसळ मिळायची. म्हणजे मी 20 वर्ष ऑथेंटिक मराठी नागपूरला उसळच म्हणतात. खिचडी नाही म्हणत, उसळच म्हणतात. हो, पण तिथे 9th ब्लॉकला होतं एक, आणि ऑथेंटिक बनवायचा तो, छान छान बनवायचा. माहिती नाही अजून आहे की नाही. सगळ्या ऑथेंटिक गोष्टी फक्त नाशिकमध्ये मिळतात. आता मिळाला असेल त्यांची नाशकरांची एखादी शाखा असेल तिथे. बरं, थँक्यू सो मच सगळ्यांना.